धर्माच्या सेवकिनी आहेत लई हौशी, मानव धर्माच्या सेवकिनी आहेत लई हौशी, पतीचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी.
देवीकटक झाले, सगळ्यांनी टाळ्याचा गडगडाट करावा आणि आपण बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। नमस्कार। आणि मंडपात त्यांचे आगमन झाले आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे तसेच दंडारी काका सुद्धा आपले स्थान करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आणि मध्यंतर काकासोबत शेवटीने आले आहे त्यांनी नमस्कार। तिथं भगवंताची प्रार्थना केली आणि खरंच त्यांच्या घरी खूप दुःख होतं। त्यांनी विचार केला तर या जगावर सुद्धा दुःख लोक असेल तर दुःख लोकांचे दुःख कसं दूर करावं यासाठी बाबांनी कार्यक्रमाचा लाभ त्याच्यानंतर प्रांडाला बेलफुल जा आणि आता आपण सगळेजण भगवंताला नमस्कार। एकटेच्या भगवंताने प्रसार बाबा करू शकले आणि आईने विचार केला खरंच प्रेमळ आहे। या प्रेमळ मातेची आईची बाबाला खरंच गंभीर साथ होती। टाळ्याचा कडकडाट करूया। बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा। नमस्कार। आज कागळघाट परिसरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। त्यानिमित्त हे चर्चा बैठक सुरुवात आहे। सृष्टीचे निर्माता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। आम्हा तुम्हा सर्वांची लाडकी वाराणसी आई, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, अशा लाडक्या वाराणसी आई उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमाच्या चर्चा बैठकीच्या अध्यक्ष मदनकर काकू उपस्थित आहे। यांना माझा मंदाताई भुते यांना माझा नमस्कार। आजच्या संचालक पदाला माझा नमस्कार। इथे बसलेले सेवक सेविका बालगोपाळ यांना माझा नमस्कार। आदरणीय अम्मा नमस्कार। नंबर 11चे मार्गदर्शक
कागळघाट परिसराचे मार्गदर्शक बुद्ध काकाजी यांना माझा नमस्कार. आदरणीय मत सर्वांना माझा नमस्कार. आणि माता फरक आहे विलांटीचा, एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते, अशा या पवित्र स्वागतासाठी स्वागतांच्या मुलींना आमंत्रित करते. आपल्या मंचवर येतील असे मी विनंती करते. नमस्कार करते. हर्ष उल्हास आणि आनंदाने स्वागत सर्व मान्यवरांचे. सुस्वागतमाचे सुस्वागतमाचे सुस्वागत.
तिळाच्या लाडू देवकाला वाढू हळदी कुंकुनी सजवील ताट वाढ तुम्ही घ्या ना मनात भरलंय ताट तीळ गोड घ्या ना गोड बोला ना तीळ गोड घ्या ना सोन्याचा लाला दिस सोन्याचा लाला मानव धर्माच्या सेवकीनी आहेत लई हौशी मानव धर्माच्या सेवकीनी आहेत लई हौशी पतीचे नाव त्या दिवशी हे आपले स्टेजवर जाण वसंतांना आवाज विनंती करत आहे. संक्रांतीचा भरला मेळावा एकत्र येऊन शुभ कार्य करूनी साऱ्या जनाला लाभ मिळावा गोड बोलाना तीळ गोड खाना गोड बोलाना दिस सोन्याचा दिस सोन्याचा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आहे रक्षाबंधन भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आहे रक्षाबंधन ताईच्या स्वभावावर पुढे ताईच्या नशिबाला लागली जातात. आई बाई अक्का विचार कर पक्का भरली मूठ आहे 2 लाखाची याळ पोहार हाताहुड चार शोभा वाढूया मानव धर्माची तीळ गोड घ्याना गोड बोलाना तीळ गोड घ्याना गोड बोलाना दिस सोन्याचा लाला दिस सोन्याचा लाला सेवक एक राहतील आणि सभा सुरूच राहतील म्हणून चंद्रपेठाची सुरुवात कोण तुम्हाला सांगणार ना हे नावली सुरुवात आहे. परिसराच्या नावाची विनंती आहे की मंडपाच्या उत्तम स्थान अंगण करावं. देवी उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. तशीच आपली सर्वांची लाडकी आई वाराणसी उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. यांना माझा नमस्कार. तसेच दंडारी यांना माझा नमस्कार. तसेच मतीताई यांना माझा नमस्कार. तसेच महान देवी बाबा जुंदेजीच्या खांद्याला खांदा लावून बाबांना प्रत्येक कार्याची ही विधी पूर्ण करण्यास समोर आला नाही तेव्हा स्वतःच बाबांनी जीवावर उद्धार होऊन भगवत कृपा व्यक्त करण्याची विधी पूर्ण करण्यास पुढे असे वाराणसी आईला क्षमा मागते आणि तसेच मंचावर बसलेले सेवक सेविका धन्यवाद ताई. बाबा आईच्या जीवनचरित्रावर प्रस्तावना केल्याबद्दल प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा या परिसरामध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. तसेच मानव धर्माचे संत
मी सांगत आहे. मध्ये आल्यानंतर आमच्या घरी म्हणत होते की तू किती दवाखाने करते, किती वैद्यवानी करून राहिला, तरी पण काहीच आराम नाही लागून राहिला. तरी पण मग विचार करा म्हणे तुम्ही, म्हणे नंतर म्हणे तुम्हाला काय करायचं आहे, तर मग विचार करून म्हणे मार्गामध्ये या म्हणे. तर तेव्हा मग आम्ही विचार केला आणि मार्गामध्ये आलो. तेव्हापासून माझे जे काही दुःख येत होते ते दुःख नष्ट झाले आणि तेव्हापासून मला दवाखान्याची काहीच गरज नाही पडली. एवढेच माझे अनुभव आहे. जे काही माझ्या वागण्या बोलण्यामध्ये काही अनुभवामध्ये काही चूकभूल झाली असेल अशी त्यांना विनंती करतो आणि नमस्कार करतो. खांद्याला खांद्या लावून चालणाऱ्या मातोश्री वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. आजची चर्चा बैठक अध्यक्ष यांना, तर त्यामुळे आम्ही असं म्हणजे धास केलं होतो आणि माझी एक मुलगी सुद्धा आणि मुलगाही निघून गेला. एवढे म्हणून मी माझे 2 शब्द सांगते येते आणि तेच पूर्ण मी सांगतील, आईबद्दल जेवढी माहिती सांगतील अशी त्यांना विनंती करतो, नमस्कार करतो. खूप तब्येत खराब होती, म्हणजे बाहेरच्या वगैरे होतं, तर मला जेवण वगैरे काहीच नाही चालत होतं आणि उलट्याच होत होत्या. तर आम्ही खूप म्हणजे औषधी पण केलं, विद्वानी केले, पण काही आराम नाही पडत होता. तर मग आमच्या घरासमोर एक शेवटीताई होत्या, त्यांनी सांगितलं तर म्हणे तुम्ही हा मार्ग घेऊन घ्या म्हणे. तर मग आम्ही त्याच्या सल्ल्यानुसार कार्यकर्ता काकाजीकडे गेलो, आमच्या गावाकडे, आणि कार्य घेतले. आम्हाला म्हणजे तेवढं काही माहीत नव्हतं आणि समजत नव्हतं. त्यामुळे 3 दिवसाच्या कार्यामध्ये काही आराम पडलंच नाही. पुन्हा म्हणजे अंगामध्ये भूत येत होतं. आम्ही चर्चा बैठकला गेलो होतो तिथं. तर मग त्यांनी सांगितलं तुम्ही म्हणे काही चुकल्या असाल, तुम्ही लुबाण वगैरे लावत होती, मला काही ते समजत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं तर आम्ही डबल अजून कार्यकर्ता काकाजीकडे गेलो आणि पुन्हा कार्य दिले. तेव्हापासून मग सगळं आराम झालं आणि आता सगळं व्यवस्थित आहे. दैनंदिन जीवन जगताना माझ्या हातांनी काही बोलण्या चालण्या वागण्यात काही चुका झाल्या असतील तर स्वयं भगवान बाबा हनुमानजीला समजते, तसेच महान देवबाबा झुंडेला समजते, वाराणसी आईला समजते, आलेल्या सेवक सेविका गोपाळ सगळ्यांना समजतेने आपली जागा घेते. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर देमकी वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची मकर संक्रांत हळदी कुंकू निमित्त ही चर्चा बैठक हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. माझा नमस्कार. आजची चर्चा बैठक ही तत्वशब्द नियम आणि सेवकाला आलेले अनुभव विचार सुरुवात आहे आणि मला संचालन करणाऱ्या ताईने आईविषयी माहिती विचारलेली आहे ते मी सांगत आहे. 6 वर्षाचा त्याग करून बाबांनी चंदनापरी देव झिजवले आणि ही कृपा निष्काम स्वरूपाने वाटून दिली. बाबांनी स्वतःचा विचार केला नाही हे जातं, कारण बाबांनी महान कर्म केले आणि त्यामागे आपल्या वाराणसी आईनी बाबांना साथ दिली. जर आईनी साथ दिली नसती तर आज ही कृपा आपल्याला पाहायला मिळाली नसती. बघा, ज्यावेळेस आईचे जन्म हे 1 जुलै 1926 खापा या गावी झाले. 2 बहिणी आणि 1 भाऊ असा त्यांचा परिवार होता. बापूजी बोडे यांची लेक होती वाराणसी आई. ह्या लग्न झालं तेव्हा बाबांच्या घरी त्यांनी दारिद्र्य पाहिले, पण त्या खमल्या नाही आणि कसंही घाबरल्या नाही. त्यांनी अतिशय असे दुःखाचे सामने केले. जेव्हा बाबांनी भगवंताची प्राप्ती केली तेव्हा आईने त्यांचा साथ दिला. जेव्हा त्रिताळ हवन झाले तेव्हा वाराणसी रात्री उठायच्या, निष्काम स्वरूपाने आई ते मदत करायच्या. जेव्हा बाबांचे दौरे जात होते त्यामध्ये सुद्धा आयांच्या सिंहाचा वाटा होता, कारण ज्या सेवकिनींच्या घरी काही अडचणी राहत होत्या त्या सुद्धा आई आपल्या मार्गदर्शनाने सॉल्व्ह करत होत्या. पण अशी आपली आईबद्दल कितीही सांगलं तरी कमीच आहे. इथे भरपूर मंडळाचे लोक आले आहेत तर ते मार्गदर्शन करतीलच. बघा, आपल्या महान देवी बाबा झुंडेजीचे आयुष्य संपले होते तेव्हा बाबांनी सांगितलं सेवकांना की मला माझे आयुष्य संपल्यासारखे वाटते. तर पहा, आईने हे
शब्द ऐकले आणि आईने भगवंताजवळ शब्द ठेवले की मी जगून काय करेन, बाबा जगतील तर सेवकांना मार्गदर्शन करतील. तसंच झाला 6 वर्ष 2 महिने 3 दिवसाचे आयुष्य महानपैकी बाबा जुमदेवजीला आई वाराणसीने दिले. आपल्या या मार्गामध्ये स्त्री ही बाबांनी म्हटलं आहे, मानव धर्माच्या पुस्तकामध्ये लिहून आहे की स्त्री ही सती अनुसापेक्षा कमी नाही. आपल्या वाराणसी आईने बाबाला आपले जीवनदान दिले आणि बाबा जगू शकले, सेवकांना मार्गदर्शन करू शकले. पहा, वाराणसी आईने आयुष्य दिले, काय नाही केलं आपल्या वाराणसी आईने आपल्यासाठी. त्या सुहागन गेल्या म्हणून आज आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम करतो. बघा, आपली वाराणसी आई खूप महान होत्या. ज्या वेळेस बाबांच्या मुलाला धनुर्वात झाला होता तेव्हा बाबांना सुद्धा डॉक्टरांनी सांगितले की त्याचे आयुष्य 4 तासाची मुदत दिली होती डॉक्टरांनी. तर डॉक्टर बाबाजवळ 4-5दा आले आणि त्यांनी म्हटलं की तुझा मुलगा दगावून जाईल, तर तू ह्या कागदावर सही कर. बाबा जिद्दीला पेटले आणि त्यांनी स्वतःला मूर्ख बनवून घेतले आणि बाबांनी सांगितलं की मला लोक बाबा म्हणतात, मी महामूर्ख आहे. बाबांनी सांगितले. असे आपले बाबा होते. पण मनोज तुपरीकर याची चूक झाली होती, कारण त्यांनी आपल्या मित्राजवळ म्हटलं होतं की डॉक्टराची सर्टिफिकेट खोटी ठरवायची आहे. हे शब्द त्या दादाच्या मुखातून निघाले आणि भगवंतांनी तेवढा मोठा अनुभव त्या घरामध्ये दिला. जेव्हा मनोज तुपरीकरला जीवन जगून होत नव्हतं तेव्हा त्यांनी बाबांना हाक मारली. मानते की बाबा जुमदेवजी त्यांच्याजवळ गेले आणि बाबा मला कसं तरी वाटत आहे, मी जीवन जगू शकत नाही असे मनोज तुपरीकर या दादांनी बाबाला म्हटले. तेव्हा बाबांनी त्यांना मार्गदर्शन केले की मनोज म्हणे तू कुठेतरी चुकला आहे, पण आठवण कर, तुझ्या शब्दाची क्षमा माग आणि तू भगवंताचे चिंतन कर. असे शब्द मोकळे झाले. तेव्हा मनोज तुपरीकर यांनी तसंच केलं. आणि पहा, आज या गावामध्ये मंडळाचे 2 कार्यक्रम आहेत. साहेबांची जिम्मेदारी आहे, त्यांनी आपलं पद बरोबर सांभाळावं, कारण सेवकांची काही चूक नाही, सेवकांची काहीही चूक नाही. आपल्या परिसरामध्ये आपण बरोबर सांभाळलं पाहिजे असं मला वाटते. कारण येणारे सेवक हे साधेभोळे आहेत. बाबांनी सुद्धा सेवकांना सांभाळलेलं आहे. आपण लहान म्हणून मोठं बनायचं काम करायचं आहे. या गावामध्ये मागच्या वर्षी सुद्धा 2 कार्यक्रम झाले. या गावात सुद्धा मंडळाचे 2 कार्यक्रम. बाबा हनुमानजीला योग मागते की समोरच्या वर्षी इथे 1 मंडळासह 1 कार्यक्रम झाला पाहिजे, अशी त्यांना सद्बुद्धी द्यावी. आणि भगवंता बाबाला सुद्धा मी क्षमा मागते. वागणे बोलण्यात कर्म करण्यात चुका होतात, त्याची मी स्वयं भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागते. मानते की बाबा जुमदेवजीला क्षमा मागते, आईला क्षमा मागते, अध्यक्ष ताईला क्षमा मागते, भुते साहेबाला क्षमा मागते आणि माझ्या शब्दाला इथेच विराम देते. सर्वांना माझा नमस्कार. तो म्हणते मम्मी माझं खूपच पोट दुखत आहे. तर मी म्हटलं थांब तीर्थ बनवून माझ्या पप्पाला म्हटलं, माझी अंघोळ व्हायची होती. तर त्याच्या पप्पानी त्याला तीर्थ बनवून दिलं 7 फुकाचं. तर त्यांनी म्हटलं तर पण बस पप्पासोबत आणि तीर्थ बनवून देते तेव्हा तू तिथं पप्पाला लावून वागशील म्हटलं. मग त्यांनी लावून दिलं आणि माझ्या मुलाला 5 मिनिटात आराम झाला आणि माझ्या मुलाला घेऊन मी हवनाला गेली होती. एवढाच माझा अनुभव होता. आणि मी एक उखाणा घेत आहे. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, रत्नपालजीचे नाव घेते पत्नी या नात्याने. नमस्कार. माझ्या आईविषयी मार्गदर्शन करतील अशी मला विनंती करते. मनुष्याही उपस्थित आहे. नमस्कार. तसेच उपाध्यक्ष काकू मदनकर काकू यांना माझा नमस्कार. तसेच आमचे कार्यकर्ता काकू यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच सुचलंच नाही की कोणाच्या घरी थांबू दे, मी न थांबताना अशी लिपत दिली ते गंगाराम डायरे मला असतील काही समोर
मग असं करता करता मला रात्री पहाट सगळेजण घुमत होते, पण मला मयतच दिसत होती. न तिला पाहता नाही, मला मयतच दिसत होती. मला असं करता करता मी रात्रभर तिथंच राहिले. मी सांगितलं की सकाळी तर सांगूच नका, त्याला असंच फिरू द्या. त्यांनी मला घरच्या बाहेर का बरं काढलं? त्याला काही कळतच नव्हतं, दारू पिल्या काही समजतच नव्हतं का मी असं म्हणलं कुठे चालली जाईल म्हणून. असं करता करता माझ्यावर दुःख काही संपतच नव्हतं. एक वेळा नागपूरला मला घेऊन गेले, माझ्या जवळून नेले, माझ्या भाऊजीने नेले की माझ्या दुःख असं येत होतं तर सांभाळू शकत होते. माझे लहान लेकरं असताना माझ्यावर दुःख पाहून होते शकत माझे परिवार. म्हणतात परिवार एकटा राहिले तर सगळं कोणी काही करू शकत नाही, भगवंताची कृपा करून नाही. पण माझ्यावर दुःख आले की मला मार्ग द्यायचा आहे. भगवंतानं किती महान कृपा केली. इथे असताना भगवंत तुम्ही कसं करता का करता माझ्या दुःख माझ्या करता असं पाहून कसं कर. आणि मला भक्ती आहे भगवंता. मी तिथं विनंती केली भगवंताला, भगवंता माझ्या पती पुरुषाला तर एवढा राग येते आणि हे दिवलं असं म्हणजे भोई असे काहून असं करते. बाजूचं दुकान लागत होते तरी आमचं बेंच सरकून ठेवत होते. आम्ही न काही म्हणताना तुम्हाला जे पटन ते करा. सगळेजण येऊन वापस जात होते आणि आमच्याचकडे होते का तुम्हीच मेन माणूस आहे. मी म्हटलं आम्ही कोणाचं काही करत नाही. सगळे एक झाले. भगवंतानं म्हणलं होतं सारा जग एक होईल आणि एकटा माझा सेवक राहील, त्याला दुःख काटा होतं शकत नाही. भगवंतानं खरंच ऐकलं आमचं. भगवंता अशीच मान कृपा राहू दे भगवंता. माझ्या दुकानात आम्ही जाताना येताना सगळेजण म्हणतात आम्ही सेवकच आहोत, आम्ही कष्ट करतो आणि कष्टाने जगतो आणि माझे परिवार बी जगते. आम्ही कोणाचं फुकट खात नाही, कष्ट करूनच खातो भगवंता. पण पहा सत्य आहे ते सत्य सांगायचं आणि खोटं आहे ते खोटं बाजूने ठेवायचं. शेवटी कोणी मन बैललं तरी भटकायचं नाही आणि आपलं परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे हळद कुंकू कार्यक्रम टाकळघाट या ठिकाणी सुरू आहे. त्यात चर्चा बैठक चालू आहे. त्या सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंतांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू व मानव धर्माचे संस्थापक महानतेगी बाबा जमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. तसेच आपली सर्वांची वाराणसी उपस्थित आहे, आईला माझा प्रणाम. तसेच इथं बसलेले ज्येष्ठ सेवक झाले असताना बहीण भाऊ माझे दोन्ही मुलं वरती खेळत होते. खेळत असताना माझा मुलगा वरतून पडला तर मी आतमध्ये कामं करत होती. माझी मुलगी धावधावत आली, मम्मी म्हणते बाबा पडला म्हणते. तेव्हा माझा मुलगा 2.5-3 वर्षाचा होता आणि त्या चालू असताना त्याला दवाखान्यात नाही नेता येत होतं, कुठंच नाही. मग जसा तो पडला तसं जसं रक्ताची धार माझी साडी पूर्ण ओली होऊन गेली होती. दुपट्टा मोठा होऊन गेला, बंद झाला. तिनंच पप्पाला फोन केला. तिचे पप्पा आले, म्हणते काय झालं म्हणते. मी म्हटलं हा पडला, आता काय करायचं म्हटलं. तर आमचे मार्गदर्शक श्रीमाननीय भिकेजी यांच्या घरी घेऊन गेले. त्यांनी त्यांच्या तोंडातून एकच निघलं, तुम्ही म्हणे याला दवाखान्यात घेऊन जाल तर याला टाका लागतील म्हणे. तुमचा त्याग चालू आहे. तुम्ही सर्वात प्रथम म्हणे आधी आपल्या कुटुंबात हा विचार करायचा म्हणे की त्याग रद्द करायचा की चालू ठेवायचा. भगवंत एकदा परीक्षा घेतेच आणि आम्हाला हे माहीत होतं की भगवंत त्यागात परीक्षा घेते बा म्हणून, कारण की आपण शब्दच तसे ठेवतो भगवंत त्यागात परीक्षा घेते बा म्हणून. ते त्याला घेऊन घरी पुन्हा आले. असे म्हणत आहेत म्हणते आता काय करायचं म्हणते आपण. तर माझ्या सासऱ्याच्या आणि माझ्या मुखातून एकच शब्द निघला की भगवंताची हीच इच्छा असेल तर आपला हाच परीक्षा असेल बा म्हटलं, तर आपण आपला त्याग चालूच ठेवू म्हटलं, रद्द नाही करायचा. पुन्हा सांगायला गेले आणि आम्ही त्याग रद्द न करता तो चालूच ठेवला. त्यागाच्या हवनापर्यंत पूर्ण म्हणजे तो वाटत नव्हता की पडला आहे बा म्हणून. एवढी भगवंताची कृपा आहे. एवढे बोलूनच मी माझे 2 शब्द पूर्ण करतो आणि सर्वांना माझा नमस्कार. माझ्या बोलण्या चालण्यात कुठे चुकी झाली असेल तर भगवंतांना माफी मागते आणि सर्व सेवकांना माफी मागते आणि आपली जागा घेते. सर्वांना नमस्कार.
मागे बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, बाबांना माझा प्रणाम, तसेच आपल्या सर्वांच्या आई. तर आजच्या संचालक महोदयांनी मला आईविषयी मार्गदर्शन करायला सांगितले, मी त्यांचे फार आभारी आहे. बघा, त्या मार्गामध्ये आपण सर्व दुःखी आहोत. दुःखी म्हणजे सर्व आपापल्या, कुणाला भूतबाधा, कुणाला दारूचे व्यसन, असं प्रत्येक म्हणजे अनेक कारणाने मार्गात आले. तसे आम्ही पण बाबांनी दिलेल्या या जीवनरूपी मार्गात आम्ही सुद्धा 29 आणि सुखी झालो. त्यानंतर आम्ही 10/5/2019ला त्याग घडवला आणि त्यागसेवक झालो. यामध्ये आम्हाला भरपूर अनुभव मिळाला. अनुभव म्हणजे चांगले कर्म केले, नित्यनियमाने वागले तर चांगले अनुभव पण मिळतात. आपल्या हाताने काही चुका झाला तर आपल्याला त्याची चूक पण जाणवतात आणि दुःख सुद्धा आपल्यावर येतात. आज मला आईविषयी मार्गदर्शन करायला सांगितले. मी आईविषयी एक शब्द म्हणजे थोडा कळवा बोलते. धन्य आई वाराणसी, जिने पती परमेश्वर पाहिले, बाबांच्या सोबतीने तिने चटणी भाकरी गोड केले, अर्पण केली काया अशी माझी माय माऊली, पुढे पुढे चाले बाबा मागे वाराणसी माऊली. बघा, बाबांच्या जीवनामध्ये खूप दुःख होते. बाबांनी सव्वा वर्षाचा ताग घडवला. जेव्हा आई 12 वर्षाच्या होत्या तेव्हा आईचे लग्न जुमदेवजी ढोपरेकर बाबा यांच्यासोबत झाले. त्यांच्या घरामध्ये फार दुःख होते. बाबांच्या दुःख आणखी सेवक जागृत व्हायचे आहे. बाबांना आणखी सेवकांना आणखी बाबांची गरज आहे. तर आईने तिथेच उभे राहून भगवंताला म्हणजे नमस्कार केला, योग मागितला की भगवंता माझे उरलेले आयुष्य बाबाला द्या. आणि जे उरलेले आयुष्य 6 वर्ष 3 महिने 3 दिवस बाबांना मिळाले. आणि आई सौभाग्यवती गेल्या, त्यामुळे आपल्याला हा हळदी कुंकाचा कार्यक्रम गटागटामध्ये किंवा गावागावामध्ये घेतला जातो. आणि आपल्याला मला वाटतं बोलायचा चान्स पण मिळतो. सगळ्यांना ह्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये बायांना बोलायचा चान्स मिळतो. आणि थोडी बहुत बाईची हिंमतसुद्धा वाढते, कारण की बोलायला आपल्याला म्हणजे भीती वाटते. आणि म्हणूनच जे हिंमत वाढली पाहिजे म्हणून बाबांनी आपल्याला चर्चा बैठक दिलेली आहे. त्या चर्चा बैठकीमध्ये खूप काही शिकायला मिळते. सुरुवातीला आम्ही छोटासा अनुभव मी माझं सांगत आहे. आम्ही जेव्हा मार्गामध्ये आलो, आम्हाला 6 महिने झाले होते, पण आम्ही चर्चा बैठक अटेंड करत नव्हतो. तर मला सवय आहे, जसं आम्ही मार्गात आलो 3 दिवसामध्येच मला भगवंतानी स्वप्नाद्वारे दाखवलं की म्हणजे माझ्या दुःखामुळे आम्ही मार्गात आलो होतो. तर माझ्या मागे कोणते दुःख होते भगवंतानी स्वप्नाद्वारे दाखवलं. तसंच भगवंत काही व्हायचं राहिलं किंवा घडायचं राहिलं किंवा घडून गेलं तर भगवंत मला दाखवतात. तसंच मला रात्रीच्या वेळेस स्वप्न दिसलं की स्वतः काकाजी अध्यक्ष मदनकर काकाजी अध्यक्ष आणि काकू माझ्या घरी आल्या. आणि जसं आम्ही किरायाच्या घरात राहत होतो तर म्हणजे मला असं स्वप्नात दिसलं की काकू आणि काकाजी पायऱ्या चढत वरती आला. मी काकाजीला म्हटलं तुम्ही पाणी घ्या, काही नको म्हणे, आम्हाला चर्चा बैठकीला जायचं आहे. बघा, हे म्हणजे बाबांचं म्हणजे भगवंताचं एक हे होतं की तुम्ही सुद्धा आता चर्चा बैठकीला निघा. तुम्हाला 6 महिने झालेले आहे. चर्चा बैठकीमध्ये खूप काही शिकायला मिळते. आणि खरंच चर्चा बैठकीमध्ये जेव्हा मी जायला लागले, माझ्या पती तर कमी यायला लागले, पण मी जेव्हा जायला लागले मला तिथे भरपूर अनुभव मिळाले. खूप काही छोट्या छोट्या गोष्टी सांगायला म्हणजे तिथेच मला समजलं. आपण वाचण्यापेक्षा जेव्हा आपण तिथे जातो आणि आपल्यासमोर जे अनुभव म्हणजे सांगतात, बोलतात, ते कशा प्रकारे बोलतात आणि तिथून खूप काही आपल्याला माहीत होते. जसं मी तिथे शिकली, जसं आधी म्हणायचो आपण जसं आता चर्चा बैठकीमध्ये उभे तर आपण म्हणतो भगवंत उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. तर तिथे मी शिकली की यांना नाही म्हणायचं, ते इथे उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम म्हणतो. खूप माझ्या तोंडून निघायचं. तर तिथे मी शिकली की त्यांना नाही म्हणायचं, भगवंत इथे उपस्थित आहे, आई इथे उपस्थित आहे, तर यांना म्हणायचं. आणि असं भरपूर मला खूप काही शिकायला मिळालं. भगवंत माझ्या बोलण्याचा काही भूलचूक झाली असेल तर मी प्रथम भगवंताला क्षमा मागते, बाबांना क्षमा मागते, आईना क्षमा मागते, आदरणीय मन सेविका बाळगोपाळ सर्वांना क्षमा मागते व आपले 2 शब्द समाप्त करते. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. सांगितल्याबद्दल. यानंतर झाडेताई एखादी अनुभव सांगतील अशी त्यांना विनंती करतो. हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक, परम पूज्य परमात्मा एक
सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची हळदी कुंकवाची चर्चा बैठक सुरुवात आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा उपस्थित आहेत. यांना माझा तसेच मानव धर्माचे महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. तसेच वाराणसी आई उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. या कार्यक्रमाचे अध्यक्ष छायाताई यांना माझा नमस्कार. तसेच भूतेताई यांना माझा नमस्कार आणि सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझा नमस्कार. आजची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम सेवकाला घडून आलेले अनुभव या आधारीवर आहे. मला संचालक ताईंनी एक अनुभव विचारला ते मी सांगत आहे. अनुभव असा आहे, माझ्या मुलीचाच अनुभव आहे. मी सांगत आहे माझ्या मुलीचा अनुभव असा आहे की तिच्या लग्नाला आता 2 वर्ष होती आणि ती अनेकाच्या घरी गेली आहे. तर तिला नाही का 2-3 महिने वगैरे म्हणजे ते लोक म्हणत होते का तू बाबाच करत राहते, तू आमच्या देवाची पूजा नाही करत, असं वगैरे काही म्हणत होते ते. मग तिनं फोन केला, मम्मी म्हणे मला पूजा नाही करता येत, काही नाही म्हणे. ज्या दिवशी म्हणे मी पूजा करायला गेली त्याच दिवशी म्हणे माझ्या हातानं माझी साडी जडली म्हणे. तर मी म्हटलं बाई थोडा प्रयत्न कर तू. तसं म्हणून सन्या तिने 6-7 महिने तसं काढलं. एक दिवस मग तिच्या नाही का जमत नव्हता तर तिच्या सासूने स्वयंपाक बनवला. ती कधी मटणची भाजी खात नव्हती पण तिला सासूने जबरदस्तीने ते मटणची भाजी दिल्यानंतर ती अशी उलट्या करायला लागली तर सतत 1 महिना उलट्या करत होती माझी मुलगी. अशी एकदम म्हणजे बहुत कमी अशी वाटत होती काय की एवढी चांगली मुलगी नाका काऊन अशी झाली असं वाटत होता. मग जावयानं फोन केला मला, म्हणते मामीजी म्हणते माझ्या आकांक्षाची तब्येत म्हणते खूप जास्त झालेली आहे म्हणते. तिला म्हणते एक तर तुम्ही भरती करा म्हणते, नाही तर म्हणते तुमच्या घरी घेऊन जा म्हणते. मी म्हटलं मामाजी तर गेले आहेत तुमचेवाल्या ड्युटीवर, म्हटलं घरी कोणीच नाही, मुलगा पण नाही म्हटलं, माझ्या सौरभ बी नाही म्हटलं. तर तुम्ही एक काम करा म्हटलं बाईला घेऊन घरी या म्हटलं माझ्या. मग आली तर ती उलटी गोरीवरी येतले अशा उलट्या करत आली का पूर्ण अशा पांढऱ्या सफेद उलट्या करत होती ती. मी ना तिला पाहिला मला असं खूप बेकार वाटत होतं का माझी मुलगी एवढी सुंदर माझ्या मुलीचं असं झालं बा म्हणून. पण मी म्हटलं जावयाला म्हटलं तुम्ही म्हटलं थांबा नाही का, नाही म्हणते मामीजी म्हणते मी गावले जात आहो म्हणते, तुम्ही आपल्या मुलीला एक तर भरती करा नाही तर मग म्हणते कुठं बी न्या म्हणते. मी म्हटलं ठीक आहे. मग माझ्या तोंडातून असं शब्द निघाला. मी म्हटलं आता माझ्या घरी आल्याने माझ्या घरी भगवंत आहे म्हटलं, मी भगवंताच्या सामने माझ्या मुलीला म्हटलं काही होत नाही म्हटलं, तुम्ही जा लागली तुम्ही. ते गेले. मग थोड्या वेळानं तिचे पप्पा पण होते. थोड्या वेळानं तिच्या पप्पाने म्हटलं पप्पाजी म्हणे मी म्हणे पोळे खाऊ का म्हणे, मला पचन का म्हणे. तिचे पप्पा म्हणे भगवंत एवढा आहे म्हणे सोबत म्हणजे आपल्याला आणि तू पोळे खाण्यासाठी विचारत आहे ते खा. मी नाही म्हटलं बाई खा म्हटलं. पण माझ्या घरी आली ती तर एकही दिवस उलट्या नाही केल्या तिने. असा भगवंताचा चमत्कार आहे, असा माझा अनुभव आहे. माझ्या बोलण्या चालण्यामध्ये वागण्यामध्ये ज्या काही गलती झाली असत त्या गलतीची श्रेय भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागते, महान त्यागी बाबा जुमदेवजीला क्षमा मागते, वाराणसी यांना क्षमा मागते, सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना क्षमा मागून आपली जगा घेते. नमस्कार. यानंतर पल्लवी पैकाडीताई एखादी अनुभव सांगतील अशी त्यांना विनंती. नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजच्या हळदी कुंकवानिमित्त चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे. आजच्या या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. या बाबाला माझा प्रणाम. तसेच आपणा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. या बाबाला माझा प्रणाम. तसेच आपणा सर्वांच्या लाडका मातोश्री वाराणसी उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच आजच्या चर्चा बैठकीला लाभलेले अध्यक्ष मदनका काकू यांना माझा नमस्कार. आजच्या चर्चा बैठकीचे संचालक ताईला माझा नमस्कार.
बाहेरून आलेले सेवक सेवकिनी बाळकोपर सगळ्यांना माझा नमस्कार. भूते काकू यांना माझा नमस्कार. आदरणीय सर्व सेवक सेवकिनी बाळकोपर सगळ्यांना माझा नमस्कार. आजची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम सेवकाला घडून आलेले अनुभव या आधारावर चालवत आहे. भंडारी काकूला माझा नमस्कार. मला अनुभव विचारलाय तुम्ही सांगत आहे. मला अनुभव तर भरपूर आहे, पण मी माझा अनुभव सांगते. जेव्हा मी प्रेग्नेंट होती, 3 वर्ष झाले हा अनुभव आला, तेव्हा मी माझ्या देराकडे लग्नाला गेली होती आणि तिथून मग माझ्या नंदेकडे गेलो होतो. माझी दुसरी ननद वगैरे सोबत होती. 9वा महिना मला चालू होता. मग आम्ही माझ्या नंदेकडे गेलो तेव्हा त्यांच्या घरी थांबलो आणि तिथे मटण वगैरे आणलं होतं. तर ते भाऊ कधीच दारू घेत नाही, पण त्यांच्यासोबत ते दुसरे नंदाई होते, त्यांनी दारू वगैरे घेतली होती. तर त्यांच्यासोबत त्यांना घे म्हटलं असून तर त्यांनी घेतली. ते न पेणारे व्यक्ती पण त्यांनी सुद्धा तेव्हा पिऊन घेतली. पण माझ्या लक्षामध्ये एकदम अचानक आलं की भाऊ म्हटलं तुम्ही तर पेले नाही यांच्यासोबत. तर नाही म्हणे, तुला माहीत आहे म्हणे मी पेत नाही म्हणून म्हणे. तर मी म्हटलं नाही, म्हटलं खरंच सांगा, म्हटलं मला असं वाटत आहे म्हटलं का तुम्ही दारू घेतली असेल बा म्हणून. तर नाही म्हणे. तर मग मी आणखी जिद्द केली त्यांच्यासोबत. तुम्ही म्हटलं किती खोटे बोलाल तरी मला असं वाटत आहे म्हटलं का तुम्ही ना दारू घेतली बा. तर मग ते म्हणाले हो मी घेतली म्हणे. तर मी माझ्या पतीला म्हटलं यांनी दारू घेतली, आपण जेवण वगैरे नाही करू बा, आपल्या गावाला जायचं आहे तर आपण गावाला जेवण करू. किंवा माझे रिश्तेदार पण राहत होते तिथे. पण माझे पती म्हणत होते, माझी ननद पण म्हणत होती का होते म्हणे, एवढं कोण पाळते म्हणे, तुम्हीच एवढं हे करता म्हणे. तुम्ही म्हणलं नाही बा म्हटलं. तर हे माझ्या घरचे म्हणे जेवून घे म्हणे, का होऊन राहिलं म्हणे, आपण म्हणे जेवणाचे 10 रुपये देऊ म्हणे. तर यांनी काय केलं 10 रुपये जेवणाचे दिले. मग आम्ही आमच्या घरी आलो आणि दुसऱ्या दिवशीपासून माझी अशी तब्येत खराब झाली की दवाखाने करत होतो पण आराम मला पडत नव्हता. डिलेव्हरीची वेळ पण येऊन गेली, पण माझं म्हणजे उलट्या होणं, माझा खोकला नव्हता बसत ना, तब्येतच माझी जास्त झाल्यासारखी झाली. 15 दिवस आम्ही दवाखान्यामध्ये 10,000 रुपये जे डिलेव्हरीसाठी ठेवले होते मी, ते 10,000 रुपये माझे खर्च झाले आणि माझ्या ज्यानं उठणं बसणं नव्हतं होत. मग मी माझ्या घरीच आणखी विचार केला. मी म्हटलं जे माझ्या डिलेव्हरीसाठी पैसे ठेवले आहे ते पण मी खर्च केले आणि आता मला जर डिलेव्हरीला पैसे लागेल तर कोण देईन बा. मी हा विचार करत होते आणि एक दिवस विचार करता करता मी भगवंतापाशी म्हणजे सायंकाळच्या टायमात अशी मी दिवाणवर बसली. मी म्हटलं 15 दिवस झाले मी कधी झोपून राहत नाही, कधी मला ताप आला तरी एवढा ताप येत नाही. पण मी 15 दिवस झाले म्हटलं मी जेवणही नाही करत आणि एवढे पैसे लागून गेले. एवढे पैसे तर कधी दवाखान्यात पाहिले नव्हते. एवढे दवाखान्यात पैसे लागून गेले पण आराम तर काहीच नाही बा. आणि भगवंता म्हटलं माझ्या डिलेव्हरीची तारीख आली होती जवळ आणि अशी जर तब्येत राहील तर माझी डिलेव्हरी कशी होईल बा म्हटलं. तर तुम्हीच सांगा म्हटलं माझ्या हातानं अशी कोणती गलती झाली. तर माझ्या हातानं गलती म्हणजे आम्हाला लक्षात येत नव्हतं का आम्ही दारूवाल्याच्या घरी जेवलो आणि त्यांना 10 रुपये दिले बा. तर मग माझे पतिदेव ड्युटीवरून आले, त्यांना म्हटलं अशी कोणती गलती झाली लक्षात घ्या. तर ते त्यांच्याही लक्षात नाही ना माझ्याही लक्षात नाही आणि मला आठवण सुद्धा भगवंताने काढून दिली नाही. मग मी त्यांना म्हटलं तुम्ही म्हटलं आता पहिले आपण काकाजीकडे जाऊ म्हटलं. तुम्ही म्हटलं काकाजीच्या इथं चाला. तर ते म्हणे चाल म्हणे. ड्युटीवरून आले आणि सायंकाळी आम्ही काकाजीकडे गेलो. काकाजीकडे जाताना माझ्याच्यानं घरून निघणं तर चालणं तर होत नव्हतं, पण मी त्या गाडीवर सुद्धा बसू शकत नव्हती. तेव्हाच माझ्या पतिदेवाला असा विचार आला का म्हणे आपली परिस्थिती एवढी हे आहे म्हणे का आपण एक स्पेशल गाडी करून सुद्धा काकाजीच्या इथं जाऊ नाही शकत म्हणे. त्यांच्या मनातही हा विचार आला. त्यांनी एवढ्या आरामात गाडी नेली काकाजीच्या घरापर्यंत की म्हणजे असं वाटतं ना हे बाई कशी पसंत बा. एवढी माझी हालवलेली होती तब्येत. मग मी काकाजीच्या इथं कशी तरी वरत पायऱ्या चढत गेली जाणाऱ्या काकाजीकडे. मग ते काकाजी काकू म्हणते बाई म्हणते खाऊन म्हणते का झालं म्हणते. त्यांना असं आश्चर्य वाटलं माझी तब्येत पाहून. तर म्हणे खाऊन बाई म्हणे तुझी डिलेव्हरी नाही होत आहे का म्हणे. तर मला नाही का रडचे त्यांच्या घरी गेला. मी थोडा वेळ रडली. मग ते म्हणे बाई म्हणे थांब म्हणे शांत थांब म्हणे सांग म्हणे काय झालं. मी तर पाणी वगैरे पिलं. मग त्यांना सांगितलं काकू म्हटलं आमची चूक लक्षात नाही जाईल. जशी काकाजीच्या घरी गेली तसं नाही का माझं रडणं येत होतं. तर माझी जे गलती झाली 10 रुपयाची ते गलती सुद्धा माझ्या लक्षात आली काकाजीच्या घरी गेल्यानंतर. आणि जे 10,000 खतम होतपर्यंत मला काकाजीची सुद्धा आठवण आली नाही का त्यांच्या घरी जाऊ द्या किंवा काही विचारू द्या म्हणून. जेव्हा मी काकाजीकडे गेली तेव्हा ते माझ्या लक्षात आलं की नाही आपण ही गलती
खूप मोठी झाली बा माझ्या हातानं. तेव्हा मी काकाजीला सांगितलं आणि तुरंतमध्ये माझी तब्येत चांगली झाली. तिथून मग आम्ही कार्य घेतले आमची प्रसादी झाली. त्या दिवशी म्हणजे माझा खोकला तर एवढा होता का खूपच खोकला होता. मग मी दवाखान्यामध्ये गेली. प्रसादीच्या दिवशी माझे पतिदेव म्हणे मी घरी राहू का म्हणे. मी म्हटलं तुम्ही जा ड्युटीवर. मी माझ्या सासऱ्यांसोबत ड्युटीवर दवाखान्यामध्ये गेली माझ्या हॉस्पिटलमध्ये. तर तिथे मॅडम म्हणे आतमध्ये काही कोणाला येऊ देत नाही, ताई घरीच होत्या. बाबासोबत मी गेली तर मॅडम म्हणे तुझ्यासोबत कोण आहे म्हणे, बोलव म्हणे. तुरंत म्हणे तुझी डिलिव्हरी करायला लागते म्हणे, तुझ्या बाळाची मी रिक्स नाही घेत म्हणे. तर काहून मॅडम म्हटलं तर नाही म्हणे तुला म्हणे एवढी तुझी तब्येत झाली आहे म्हणे. मला तिथे एका दिवसाचं 2000 रुपयाचे इंजेक्शन देत होती माया हॉस्पिटलमध्ये. मग मी जेव्हापासून काकाजीच्या घरी गेली होती मला बरं वाटतं. मी काही इंजेक्शन घ्यायला गेली नाही, पाणी कमी झालं आहे म्हणे. तर मग कार्य करत होती तर मी म्हटलं मी आता कार्यच करतो, मी काही दवाखान्यात जात नाही बा. तर ते डॉक्टरने माझ्यावर चिडली म्हणे मी बाळाची रिक्स घेणार नाही म्हणे. तर काहून म्हटलं तर म्हणे पाणी पूर्ण कमी झालं आहे म्हणे, तुझ्या बाळाला नागपूरलाही न्यावं लागेल म्हणे. तर मी म्हटलं मग मी माझ्या पतीला फोन केला आणि घरी मग माझे सासरे आईला आणायला गेले. तर मी म्हटलं मला ऑपरेशन पण सोबत करायचं आहे. मग माझ्या पती म्हणे मी घरी येऊ का म्हणे. म्हटलं तुम्ही घरी कशाला येता, 3 वाजता तुम्हाला सुट्टीच होते म्हटलं, कशाला ड्युटी पाडता. मी 2 वाजता ॲडमिट झाली आणि काकाजीला फोन केला. काकाजी म्हटलं डॉक्टरी मला काय म्हटलं की बाळाला नागपूरला न्यावं लागतं, मी बाळाची गॅरंटी घेत नाही. तर काकाजी म्हणे काहीच नव्हत नाही म्हणे, भगवंताला प्रणाम कर आणि तीर्थ कर असं सांगितलं. मी तसंच केलं. दवाखान्यामध्ये माझं पहिलं सिजर होतं आणि मग तेव्हा सिजर केलं. माझं बाळ पण चांगलं झालं आणि माझं तेव्हाच ऑपरेशन पण झालं. आणि सगळे ते जेव्हा डॉक्टर लोक तिथे माझं सिजर करायसाठी आले तेव्हा ते डॉक्टर लोक विचार करे हा बाईला एवढा खोकला आहे म्हणे, हिचं सिजर कसं करू म्हणे आपण म्हणे. मला एवढा खोकला होता की माझी डिलेव्हरी झाली ना त्याच्यानंतर सुद्धा मला 2 दिवस मी अशी वेगळीच खोकलत होती, असे ठसे काढत होती, एवढा मला खोकला होता. आणि बघा मला एवढा मोठा भगवंताने अनुभव दिला. मी 10 रुपये त्या 10 रुपयाचं जेवणाचे माझे 10,000 सुद्धा गेले. माझी तब्येत सुद्धा खराब झाली आणि मला एवढा मोठा भगवंताने अनुभव दिला. म्हणून सांगतो शौकीने तुम्हाला की पतिदेव म्हणून जेवण कर, पण कोणाच्या घरी आपण आपली ननद आहे म्हणून जेवण करतो, कोणाच्या घरी आपल्याला राग येते म्हणून. राग येतो काही पण दारूवाल्याच्या घरी माहीत झाल्यावर जेवण करू नका. बघा माझी एवढी तब्येत झाली आणि 10,000 रुपये गेले. मला सुद्धा त्रास झाला पण माझं बाळ चांगलं झालं आणि चांगलं आहे. एवढा मोठा मला अनुभव आलेला आहे. माझ्या बोलण्या चालल्या वागण्यात ज्याही चुका झालेल्या आहेत त्या संपूर्ण झालेल्या चुकीची मी स्वयं भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागते, महान टेकी बाबा जुमदेवजीला क्षमा मागते, मातोश्री वाराणसी आईला क्षमा मागते, अध्यक्ष काकू यांना क्षमा मागते, सेवक सेवकीने बसलेल्या सगळ्यांना मी क्षमा मागते आणि नमस्कार करते. हळदी कुंकवाचा कार्यक्रम टाकळघाट परिसरामध्ये सुरुवात झालेली आहे. सृष्टीचे निर्माता जगाचे विधाता भगवान बाबा उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. तसाच महान त्यागी बाबा उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. तसाच वाराणसी आई उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच बसलेले अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सेवक सेविका भाऊ काढताना माझा नमस्कार. 4 तत्व 3 शब्द 5 नियम यावर आधारित आहे. तरी पण संचालक ताईने एखादी अनुभव विचारला तो मी सांगत आहे. भगवंताचा अनुभव म्हणजे पहिलं खूप जसे दारू पाण्याचा सेवक होता तसेच आता सुख शांती समाधान मिळालं आहे. एवढाच माझा अनुभव. प्रणाम करू. भगवान हनुमानजी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम. परमात्मा एक. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज टाकळघाट या परिसरामध्ये हळदी कुंकू निमित्त ही चर्चा बैठक सुरू झालेली आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टीचे आणि बुद्धीचे विधाता
सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुगदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. आपणा सर्वांच्या लाडक्या वाराणसी आई उपस्थित आहेत. आईंना माझा प्रणाम. आजच्या चर्चा बैठकीच्या अध्यक्षा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष राजूजी मदनकर यांच्या पत्नी अर्धांगिनी सौ छायाताई मदनकर या उपस्थित आहेत. काकूंना माझा प्रणाम. आज या कार्यक्रमाच्या उद्घाटिका भूतेताई यांना पण माझा प्रणाम. मंचकावर उपस्थित आदरणीय सेवकिनी, सर्व आदरणीय मार्गदर्शक मंडळी, उपस्थित सर्व सेविका, बालगोपाळ, सेवक भाऊ, सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. पहा, दुःखातूनच आम्ही या मार्गाकडे वळलो आणि दुःख म्हणजे असे की माझी 9 वर्षाची मुलगी असताना ती भगवंतात विलीन झाली. मला 2 अपत्य होते, एक मुलगा आणि एक मुलगी. तर माझी मुलगी मोठी होती आणि ती 9 वर्षाची असताना भगवंतात विलीन झाली. दुःख अतोनात होते. वर्षभर तिचं आम्ही इतकं दवाखाना आणि सर्व काही करून थकून गेलो होतो, पण थारा लागत नव्हता. आम्ही दोघेही जण कमाई करत होतो. त्यावेळेस मी पण जॉब करत होती कॉम्प्युटर ऑपरेटरचा. माझे ग्रॅज्युएशन झालेलं होतं आणि त्याच्यामुळे मी कॉम्प्युटर ऑपरेटरचा जॉब करत होती. माझे पती परमेश्वरही कमाई करत होते, पण आमची दोघांचीही कमाई असून आम्हाला घरी पुरत नव्हती आणि आमचे लेकरही नेहमी असे म्हणजे बिमार राहत होते, नेहमी दवाखाना. आणि अंधश्रद्धेच्या बाबतीत म्हटलं तर जेव्हा कुठेच थारा लागत नाही तेव्हा आपण अंधश्रद्धेकडेही वळतो. अनेका असताना काय प्रकार नाही करून राहिले, पण जेव्हा या मार्गाची रूपरेषा कळली आणि या मार्गाशी जुळलो तर परमेश्वराने एका क्षणात दुःख दूर केले. आधी तर माझी मुलगी भगवंतात विलीन झाली आणि त्याच्यानंतर माझे पती परमेश्वरावर नंबर लागला. माझे पती परमेश्वराची तब्येत इतकी हलाखीची झाली की त्यांचे छातीचे पूर्ण जे श्वसन नलिका असतात, जे फुफ्फुस असतात ते पूर्ण जाम झाले. माझे पती परमेश्वर दारू पित नव्हते, पण वर्षातून एखाद्या वेळेस तरी घ्यायचे. कधी काळी कोणती मित्र संगत काही जर झालं तर एखाद्याच वेळेस त्यांच्या दारूचं व्यसन होतं. दारूचं व्यसन त्यांना जास्त असं अतोनात नव्हतं, पण त्यांचे छातीचे पूर्ण लंग्स खराब होऊन गेले होते, कारण ते खेळ्याच्या कंपनीत काम करत होते आणि त्या कंपनीतल्या धुरामुळे त्यांच्या छाती पूर्ण खराब झाली होती, श्वसन नलिका पॅक झाली होती. त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की यांना म्हणे जास्त दिवस जगेल असं वाटत नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा, मी सांगू शकत नाही. त्यावेळेस मला असं वाटलं की माझ्या घरातलं एक जीवांचा असा कसा नंबर लागत आहे आणि खरंच परमेश्वराची महान कृपा झाली की या मार्गाचा मला रस्ता मिळाला. ज्यावेळेस या मार्गाशी जुळायचं होतं तर माझे पती परमेश्वर तयार होत नव्हते. ते म्हणायचे की मी दारूचं व्यसन करत नाही, मला दारूचं व्यसन नाही, कारण की त्यांच्या कंपनीत जे लोक होते ते परमात्मा एक आले, ते दारूच्या व्यसनामुळेच या मार्गाशी जुळले होते. तर ते नेहमी म्हणत होते मला की दारूच्या व्यसनामुळेच तर या मार्गात जातात सर्व. तर म्हणे मी दारू पित नाही आणि तू मला मार्गात चल कशी म्हणत आहे. तर मग एक दिवस मग मी चिडून गेली त्यांच्यावर आणि मी म्हटलं तुम्ही मार्गात या अथवा नका येऊ, मी तर जाईल. मी आताच चालली म्हटलं, माझी आती बहीण होती तेव्हा मार्गात, तर मी आताच चालली म्हटलं तिच्या घरी आणि तिला विचारते म्हटलं. पहा, परमेश्वरांनी इतकी बुद्धी दिली त्यांना आणि त्याच वेळेस त्यांच्या तोंडून शब्द निघाले, एकटी जाऊ नको म्हणे, मी येत आहो म्हणे तुझ्यासोबत. आणि तेही सोबतीला आले आणि आम्ही मार्गात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांचे दुःख 3 दिवसाच्या कार्यातच भगवंतांनी दूर केलं. जसे आम्ही मार्गाशी जुळलो आणि कार्य घेतले तसे त्यांना 3 दिवसातच आराम लागला आणि ते उठून उभे झाले. पहा किती मोठी कृपा आहे बाबांची आणि इतकं सुंदर जीवन दिलं. खूप सुख समाधानाने आम्ही जीवन जगत आहोत. एक अनुभव सांगते की माझ्या मुलाचा, माझा मुलगा लहान असताना तेव्हाच आम्ही मार्गाशी जुळलो. तो 2ऱ्या वर्गात होता तेव्हाच आम्ही मार्गाशी जुळलो. तर आता तो 12वीला आहे. तर त्यावेळेस मार्गाशी जुळल्यानंतर आम्ही जेव्हा चर्चा बैठकीला जात होतो, भवनात जात होतो, कुठेही म्हणजे चर्चा बैठकीला जायची, तर माझा मुलगा इतका बदमाशीपणा करायचा, पूर्ण भवनामध्ये फिरायचा, पूर्ण
बदमाशीपणामुळे की हा करतो का असा अभ्यासात इतका चंट इतका हुशार शाळेमध्ये चांगले मार्क्स आणायचा चांगले सर्वच काही व्यवस्थित राहायचं मी हा मस्ती काहून करते इतका काहून इथे का बरं कुठे कमी आहे मी खूप शोध घेण्याचा प्रयत्न करायचे पण मला समजतच नव्हतं मग आम्हाला त्यागाचे कार्य मिळाले त्यागाचे कार्य मिळाल्यानंतर आम्ही त्यागाच्या कार्यात होतो तेव्हा त्याच्या शाळेत पॅरेंट्स मीटिंग होती आणि पॅरेंट्स मीटिंगमध्ये मी गेली तर पॅरेंट्स मीटिंगमध्ये मला त्याच्या टीचरनी पण कंप्लेंट केली त्याची इतका बदमाश आहे म्हणे तुमचा मुलगा इतका छान मार्क्स आणतो म्हणे सर्व परफेक्शन आहे म्हणे त्याच्या म्हणे पेपरमध्ये इतके सुंदर त्याचं हे सर्व आहे म्हणे ना हा इतका बाबा मस्ती करतो म्हणे हा म्हणे असा मस्ती करतो म्हणे की स्वतः मधात म्हणजे ज्या मुलाला मारायचं असेल त्याला मधात बसवतो म्हणे बाजूला 2 मुलं बसवतो म्हणे आणि दोन्ही मुलाच्या कणपटीत मारतो आणि त्याच्या डोक्यावर आपटतो म्हणे म्हणजे इतका बदमाशीपणा करतो म्हणे हा पण हुशार खूप आहे म्हणे मग काहीच म्हणू शकतच नाही म्हणे कारण की अभ्यासात पूर्ण बरोबर आहे म्हणे पण हा एवढा बदमाशीपणा करतो म्हणे आम्हाला खूप त्रास होतो म्हणे याच्या बदमाशीपणाचा मला विचार येत होता की मी काय करू याला कसं काय जागेवर आणू त्यागाचे कार्य सुरू होते रस्त्याने निघाली डोळ्यात पाणी येऊ पाहत होतं की परमेश्वरा असं काय चुकत आहो आम्ही कुठे चुकत आहो माझा मुलगा असा बदमाशीपणा काहून करतो काहीच समजत नव्हतं घरी आली भगवंताच्या पाटाजवळ बसली आणि बाबांना म्हटलं की परमेश्वरा आमच्यात काही कमीपणा असेल तर तो लक्षात येऊ द्या कारण माझा मुलगा एवढा बदमाशीपणा करत आहे तर हा नक्कीच कुठेतरी आम्हीच चुकत आहोत मी भगवंताला शब्द ठेवले की परमेश्वरा माझी चूक आमची जीही काही चूक असेल ती लक्षात येऊ द्या बाबा का बरं हा असं करत आहे त्याच्यानंतर मला माझ्या आत्म्यातून माझ्या बुद्धीत प्रकाश टाकला भगवंतानी आणि माझ्या लक्षात आलं की आम्ही शब्दात चुकत आहोत माझे नेहमी शब्द लक्षात यायचे म्हणजे नेहमी शब्द निघायचे माझे कारण की त्याला तो जेही काही करायचा ना तो बिलकुल सेम टू सेम माझ्या भावासारखा करायचा म्हणजे माझा भाऊ लहानपणी असताना तसाच बदमाशीपणा करत होता म्हणजे इकडे जा तिकडे जा तर माझ्या तोंडून असे शब्द निघायचे नेहमी याच्यामध्ये ना मामाचेच गुण आहे याच्यामध्ये ना मामाचीच गुण भरलेले आहे हा ना आपला मामासारखाच आहे बस तेच शब्द निघते त्या शब्दावर भगवंतांनी लक्ष केंद्रित केलं आणि जेव्हा मी त्या शब्दाची क्षमा मागितली आणि भगवंताला म्हटलं तो परमेश्वरा याच्यानंतर मी कधीच असे शब्द काढणार नाही याच्यामध्ये तुमचे गुण दिसू द्या भगवंता तुमचे भगवत गुण याच्यामध्ये दिसू द्या ज्या दिवशी मी त्या शब्दाची क्षमा मागितली आणि ते शब्द परत घेतले त्या दिवशीपासून तो इतका सोजवळ इतका संस्कृती म्हणजे इतका संस्कारित आणि इतका सुंदर इतका चांगला वागायला लागला की पहा शब्दाचा परिणाम किती मोठा होतो आणि आपण आपल्या लेकराला 2 मारून का देतो त्याला झोडपतो का तू बदमाश काहून नाही तू असा काहून करतो तू तसा काहून करतो पण कुठेतरी आपली चूक असते आणि ती चूक आपण जर शोधली तर आपल्या लेकरं बरोबर वळणावर येऊ शकतात मी कुशेषा संकिनींची लेकरांना पाहते की त्या आपल्या पोरांना असं बदबद झोडपण्याशी ठेवतात की असं वाटते की बापरे त्या लेकराला काय करते आणि काय नाही पण नाही आई वडिलांचे कर्म आपले कर्म शोधायला पाहिजे की आपण कुठे चुकतो आता खरंच भावासारखा म्हणून तर तो भावासारखाच होणार ना माझ्या भाऊ तसाच होता बदमाश होता बिलकुल असा म्हणजे जोपर्यंत त्याला चांगली समज आली नाही चांगला 18-19 वर्षाचा झाला नाही तोपर्यंत एवढा बदमाशीपणा करत होता की माझ्या आईला खूप त्रास होत होता आणि तसाच त्रास मला व्हायला लागला होता आता जगचे शब्द काढून तसं तर घडणारच होतं आणि त्याच्यानंतर परमेश्वराने इतकी सुंदर सद्बुद्धी दिली त्याला आणि एवढं चांगलं माझं बालगोपाल आहे की आज तो 10व्या वर्गात जेव्हा तो पास झाला 10व्या वर्गाची परीक्षा तर त्या 10व्या वर्गात त्याला 95.40% गुण घेऊन तो पास झाला ही कुणाची कृपा ही माझ्या मानते की बाबा जोजेजीची कृपा बाबांनी इतका सुंदर त्याला योग दिला इतकं म्हणजे चांगलं आहे 12वीच्या परीक्षेतही आता 12वीला आहे त्याची 18 फरवरीपासून परीक्षा आहे मला पूर्ण विश्वास आहे की बाबा त्याला याही परीक्षेत खूप छान योग देतील आणि त्याला टॉपरच आणतील कारण तो खूप मेहनत करत आहे आणि परमेश्वराच्या कार्यातही तो नेहमी उपस्थित राहतो दर शनिवारच्या चर्चा बैठकीमध्ये त्याला म्हणते की बेटा परीक्षा जरी असेल जशी 12वीची तुझी परीक्षा तुझी महत्त्वाची तसं हे भगवद्गुणांची चर्चा बैठकही तितकीच महत्त्वाची आहे जेवढा तू परमेश्वरी कार्याकडे लक्ष देशील जेवढा तू तत्वशब्द नियमाकडे लक्ष देशील तेवढाच भगवंत तुझ्या कार्यातही तेवढाच योग देतील तर तो ट्युशन नसते राहत होती त्याची संध्याकाळची तर
बैठक काही त्याला पूर्ण मिळायची नाही, पण माझी शब्दाचं तो पालन पूर्ण करायचा. त्याला म्हणायची की तुझी ट्युशन क्लास संपल्यानंतर जेवढा वेळ मिळेल, चाहे तुला ती सायंकाळची प्रार्थना भेटो, अध्यक्षीय मार्गदर्शन भेटो, चाहे तुला शेवटच्या जयघोष काय नाही भेटत, पण तू परमेश्वरी कार्यात उपस्थिती दे. आणि खरंच माझ्या मोठा कळ त्याही गोष्टीला ऐकतो आणि खरंच परमेश्वरी कार्यात येतो. आणि त्याला जे द्यायचं भगवंत त्याला नक्कीच बरोबर देतात. त्याला जे जे पाहिजे असते ते बरोबर पुरवतात. ही माझ्या महान त्यागी बाबा जोडेजीची कृपा आहे. आणि हाच माझा अनुभव होता. मला थोडंसं 2 शब्द बोलायचं आहे काकू, की माझ्या परिसरामध्ये आता शुक्रवारीची गोष्ट आहे. मागच्या महिन्यातलं एक शुक्रवार आहे. त्या शुक्रवारी मी गहू पकडत होती अंगणामध्ये आणि गहू निवडता निवडता एक बाई माझ्या घरी आली आणि ती मला म्हणायला लागली की म्हणे ताई म्हणे तुमचा अनुभव ऐकून तुमचे जेव्हा त्यागाचे कार्य झाले होते, तुमचे त्यागाच्या कार्याची चर्चा बैठक जेव्हा झाली होती तुमच्या घरी, तर तेव्हा त्यागाच्या कार्याची चर्चा बैठक सुरू होती. आता मंडळाचा आदेश नाही आहे, तेव्हा होती. आणि तेव्हा म्हणे तुमच्या त्यागाच्या कार्याची चर्चा बैठकीतून जेव्हा तुमचा अनुभव म्हणे माझ्या वहिनीने ऐकला होता, तेव्हा म्हणे माझा भाऊ मार्गाशी जुळला म्हणे. तुमच्या अनुभवातूनच त्यांना रस्ता मिळाला म्हणे आणि ते मार्गाशी जुळले म्हणे. तर म्हणे मला पण म्हणे अडचण आहे म्हणे. तर म्हटलं काय अडचण आहे, काय झालं, तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आहे? तर म्हणे 4 वर्ष झाले म्हणे मी या मार्गाशी जुळली आहे म्हणे. साध्या कार्यक्रम सेविका होती नाही होती परमेश्वराला तुम्हाला ठाऊक. तर 4 वर्ष झाले म्हणे मी या मार्गाशी जुळली म्हणे, पण माझ्या घरात आराम नाही म्हणे. मला म्हटलं का बरं, असं तर होऊ शकत नाही. माझे बाबा माझे भगवंत इतके कमजोर नाही, कोणतंच दुःख कोणाचंच ठेवलेलं नाही. एवढे मोठे मोठे अनुभव आहे, तुम्ही चर्चा बैठकीत जात नाही का? तर जाते म्हणे चर्चा बैठकीत. तुमचे कार्य कोणाकडून आहे? म्हटलं मंडळातून कार्य आहे की नाही. सर्वात माझा पहिला प्रश्न हाच असतो. कुणीही मला नवीन व्यक्ती मिळाला आणि त्यांनी जर आपलं काही सांगितलं तर मी त्याला सरळ हा शब्द विचारते पहिले की तुमचे कार्य मंडळातून आहे का? तर ती म्हणाली की हो, वर्धमान नगरच्या मंडळातूनच माझे कार्य आहे. मग तुमचे मार्गदर्शक कोण आहे? तर म्हणे आग्रे. पहा, ते आग्रे जे नाव घेतलं ते म्हटलं आग्रे नावाचे मार्गदर्शक आपल्या परिसरात तर नाहीच आणि मंडळाचा आदेश आहे म्हटलं की आपल्याच परिसरातून कार्य घ्यायचे. मग आपल्या परिसरातून कार्य घ्यायचे तर आमच्या परिसरात आपल्या परिसरात फक्त 2च मार्गदर्शक आहे म्हटलं. आणि तुम्ही हे आग्रे नावाचे मार्गदर्शक कुठचे आणले म्हटलं, कसं काय तुम्ही सांगून राहिले? मग त्यांनी सांगितलं मला की म्हणे चांदमारी परिसरात राहते म्हणे. मी नंदनवन नागपूरला राहते. सगळ्यांना माहिती नसेल सांगते, मी नंदनवन नागपूरला राहते. आणि मग त्या बाईला म्हटलं की तुम्ही आग्रे नावाच्या व्यक्तीकडून कार्यच कशी घेताय, ते तर साधारण असं सेवक आहे. तर नाही म्हणे, त्यांनी सांगितलं आणि ज्या व्यक्तीने त्यांच्यापर्यंत पोहोचवलं होतं त्या 2 व्यक्तीचे म्हणजे कोणाच्या तरी मार्फत आपण त्या मार्गदर्शकाकडे किंवा सेवकापर्यंत जातो. आणि त्यातून जेव्हा आपण मार्गात प्रवेश करतो आपल्याला माहिती नसते की कोणाकडे जायचं काय जायचं, त्या व्यक्तीला माहिती नसते. पण आपण सेवक या मार्गात असतो, आपल्याला माहिती असते की आपल्याला काय करायचं असते, मार्गदर्शकाकडे जायचं असते. तर कोणत्याच सेवकाने असं दिशाभूल करूच नये की कोणती तरी नवीन बाई किंवा माणूस जे काही व्यक्ती दुःख घेऊन परिवार कुटुंब जेव्हा मार्गाशी जुळत आहे तर आपलं काम आहे आपण त्यांना योग्य दिशा दाखवणं. कारण की आपण सेवक मार्गाचे ते नाही, ते लोक जस्ट येऊन राहिले आपलं दुःख घेऊन. तर म्हणे आग्रेकडे. तर म्हटलं तुम्हाला नेलं तरी कोणी? तर म्हणे सहारे. त्यांनी 2 नावं सांगितले. मी म्हटलं पहा, तुमची दिशाभूल झालेली आहे. तुम्ही म्हटलं परिसरात जे मार्गदर्शक आहे त्या मार्गदर्शकाकडे जा. तुम्हाला जर गरज पडत असेल आमची तर तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. पण तुम्ही आधी त्यांना नाही म्हणे, ते सहारेजी रागवतील म्हणे मला की तुम्ही कसे काय त्यांच्याकडे गेले. तर मी म्हटलं तुम्हाला भीती वाटत आहे तर त्यांना घेऊन या सोबत किंवा त्यांच्यासोबतच तुम्ही इथल्या परिसरातल्या मार्गदर्शकाकडे जा. माझ्यासोबत जाणं किंवा माझ्या पतिदेवासोबत जाणंच आवश्यक नाही. तर ती बाई गेली. त्याच्यानंतर मी सहारेजींसोबत माझी भेट झाली. मी भेट घेतली त्यांच्याशी, मी जाणूनच घेतली भेट त्यांच्याशी, त्या सहारेजींशी. मी म्हटलं सहारे मामाजी, तुम्हाला या मार्गाची सर्वच रूपरेषा माहिती आहे, तुम्हाला सर्वच समजते आणि तुम्ही मार्गदर्शनही करता, नेहमी माईकवर बोलता. मग तुम्ही असं कसं सांगितलं? कारण का परिसरातूनच कार्य घेण्याच्या सर्व
पद्धतीने ओरडणं विरडणं चालू केलं. तर आता सत्य तर ओरडून बोलू शकत नाही म्हणून मी शांतच झाली. मी काहीच बोलली नाही. मी फक्त एवढंच बोललं, काकाजी परिसरातूनच कार्य घेण्याचे आदेश आहे. तुम्ही त्या बाईला योग्य दिशा दाखवा. कोणत्याच मानवाची दिशाभूल होऊ नये. पण परिसरामध्ये आता त्या सर्व गोष्टीचा खूपच गोंधळ उडालेला आहे. आणि ते आग्रह म्हटलं तर ते आदर्शनगर झोपडपट्टीकडे चांदवारी परिसरात राहतात. तर या गोष्टीकडे तुम्ही काकाजींमार्फत लक्ष द्या. कारण परिसरामध्ये गेली भारकसराला राहायला गेल्याच्या नंतर हे 12 महिने काम करत होते. तरी पण त्या मालकाचे पैसे माझे बाबा देत होते. कारण की पैसे आम्हाला मांडवास आली का आम्हाला त्यांच्याकडून पैसे नव्हते येत. आमच्यावरच फिरत होते. माझ्या बाबाला म्हणत होती मी, जसं तू न दिलं तसं तू त्या मालकाचे पैसे तू दे. पण नाहीतर मला मारत होते ते. एक दिवस मला खूप मारलं. मी भारकसवरून आईच्या घरी न जाता मी सासूच्याच घरी आले. उन्हाळ्यात दिवस होता. उन्हाळ्या दिवसात काम कोणतं राहते, वावरा शेतातलं फणं हेचणं, पानफळी लागते तर टेंभरूचे पानं तोडून आणणं. मी माझ्या आत्याबरोबर, माझी आत्या आणि माझी सासू एकच आहे. माझ्या आत्याबरोबर मी पानाला जायची आणि तिच्याबरोबर मी काही पुढे बांधून सण्या त्यांच्याबरोबर मी 15 ते 1 महिना मी तिथंच राहिली. ते याचे ती म्हणायची की माझ्या मुलानं नेलं पाहिजे म्हणून बाई चहा मांड आणि त्यांना नेऊन दे. मी चहा नेऊन द्यायची, ते बसी फेकून मला मारायचे ते. पण आता मी भगवंताजवळ का सांगू आता का नाही. आता हे असं करते, असं करता करता एक भगवंतानं खूप आपत्ती आणली माझ्यावर. माझ्या अंगात भूत यायला लागलं. अंगात भूत यायला लागलं तेव्हा माझ्या पतीच्या लक्षात आलं आणि म्हणू लागले की तुझ्या अंगात भूत येते तर तू आपल्या आईकडे जा. माझ्या आईकडे मी कशी जाणार. जे काही करायचं आहे ते तुम्हीच करा. मी असं म्हणलं. माझ्या पतीनं खूप सारं काही केलं. घरातले भांडे सुद्धा विकले. तरी पण मी चुपचाप राहिली. कारण की आपल्याला आपल्या घरी राहायचं राहते म्हणून आपण आपल्या आई बाबाला सांगत नाही. आपल्याला सासू सासऱ्याचा मान राखावं लागते. आणि मला माझ्या आत्याच्या घरी न दिलं असतं तर पण मी दुसऱ्याच्या घरी दिलं असतं तर माझी सोडचिट्टी झाली असती. मी माझ्या आत्याकडेच पाहून राहिली. म्हणून मला या भगवंताच्या माईकवर मला बोलायला भेटलं. मी भगवंताच्या चरणी आले. माझ्या अंगात भूत आलं. माझ्या अंगात भूत येत होतं तर मी बेहोश होत होतं. मी कोणाला ओळखत नव्हतं. त्या दिवशी मी माझ्या एक दिवस मी म्हटलं म्हणते की माझ्या पतीला काही माझ्या काकाला बोलवा तुम्ही. तेव्हा मला घरात साखरेराव कोंडून ठेवलं एका बाईले आणि तिच्या पतीला माझी रक्षा करायला ठेवलं. आणि ते कोलारपेटला गेले आणि माझ्या काकाला संध्याकाळपर्यंत वापस आणलं. माझे काका घरी येत नाही तर माझ्या अंगात भूत आलं म्हणते. माझ्या काका कार्यकर्ता होते. माझ्या काकाने तीर्थ दिलं मला तीर्थ दिल्याच्या नंतर मला आराम झाला. पण माझ्या घरात का होतं का नाही ते मला मालूम नव्हतं. परत भूत यायचं. माझ्या काकाने म्हणलं की वहिनी मी इथले दिवस इथं राहत नाही. तुम्हाला का करायचं आहे तर तुम्ही राहू शकता. ते म्हणाली तुम्ही जात असाल तर मी जातो पण हिलाही घेऊन जाऊ आपण. मला माझे आई आणि माझे काका मला घेऊन गेले. पण माझ्या काकाने भगवंताला विनंती केली की आमच्याजवळ साधन नाही आहे. आम्हाला बसनं जावं लागते आणि त्या गावाला पण साधन नाही. तिथं बंडी आणून ठेवली त्यांनी आणि मला बसमध्ये नेलं आणि तिथून बंडीनं नेलं. मी घरी जात त्या कोलारमेटात घरी नाही जात तर भूत आलं म्हणते. भूत आलं तर मी म्हणायला लागली म्हणते कप्पा 5 दिवस झाले तू सतत तू माझ्यापर्यंत येते पण तू आज येऊन पाय अशी मी बोलत होती म्हणते. पण त्या दिवशी माझे काका कार्यकर्ता होते. त्यांनी तीर्थ न देता माझा भाऊ विलाजी यशवंत सुरे ते 14 वर्षाचे होते. त्यांनी मला तीर्थ दिलं. 14 वर्षाच्या मुलांनी तीर्थ दिलं. तेव्हापासून भूत कुठं गेलं का गेलं ते त्या भगवंतालाच माहीत. तेव्हापासून भूत आलं नाही. आम्ही मार्गात आलो आणि आम्हाला
परमेश्वराला मालूम. मी एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि मी आपली जागा घेतो. माझ्या काही बोलण्यात चालण्यात चूक झाल्या असन तर मी भगवान बाबा हनुमानजीला माफी मानते की बाबा जुमदेवजीला माफी मानते, तसेच मानते की बाबा जुमदेवजीला माफी मानते, वाराणसी आईला माफी मानते. बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम 21/1/2025 टाकळघाट परिसरामध्ये सुरू झाले आहे. त्यानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे. या चर्चा बैठकमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. तसेच मातृश्री वाराणसी पुंडरीकर उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षिका छायाताई राजूजी मदतकर काकू यांना माझा नमस्कार. तसेच उद्घाटिका भूतीताई यांना माझा नमस्कार. तशाच बुट्टेबोरी परिसरातील मार्गदर्शिका दंडारी काकू यांना माझा नमस्कार. आदरणीय मंच तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ अंतर्गत मार्गदर्शक दंडारीजी यांना माझा नमस्कार. भूतीसाहेब यांना माझा नमस्कार. आदरणीय मंच सेवक सेवकिनी बाळगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार. ही चर्चा बैठक बाबाने दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम व सेवकावर घडलेले अनुभव या विषयावर होत असते. मला संचालक ताईंनी अनुभव सागर विचारले, मी त्याचे फार आभारी आहे. मार्गात येण्याचे कारण की प्रत्येक सेवक दुःखी असतो. कोणाला टीव्ही कॅन्सर महारोग अशा कोणत्या ना कोणत्या दुःखामुळे मार्गाशी जोडतो. मी एक दुःखीच होते. दुःखी म्हणजे माझ्या पतिदेवाला त्याचे व्यसन होतं. त्यातल्या त्यात मुलीला भूतबाधा झाली. 27/7/2002 आम्ही या मार्गाशी जोडलो. आमचे कर्म असेल कार्य असेल तर परमेश्वर आम्हाला कार्याचा कर्माचा योगदान देईल आणि खरंच भगवंतांनी आम्हाला कुठंच कमी पडू दिलं नाही. 2002 आम्ही या मार्गाशी जुळल्यानंतर आम्ही नुसतं पतिदेव कामाला जायचे आणि मी घरी राहायची. असं करता करता 7 वर्ष म्हणजे 2007 लागून गेलं. पण आमची परिस्थिती तशीच होती. माझं लग्न झालं 70 रुपये रोजी होती. 70 रुपये रोजीमध्ये 500 रुपये किराया मी आणि माझे पतिदेव आणि आमचा संसार फक्त चालत होता. एखादा कधी 10-20 रुपये जास्तचे खर्च केले तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या हप्त्याला पैशाची टंचाई जाईल. 100 रुपये जर खर्च केले तर आमचा बॅलन्स बिघडून जाईल. आणि जेव्हा मी नारायण या परिसरामध्ये मी अनुभव ऐकायला गेले तेव्हा मी माझ्या पतिदेवांना म्हटलं की तुम्ही कामाला जा आणि मी भगवत कार्याला मुलीला घेऊन नारायण या परिसरामध्ये फक्त मी आपल्या मुलीला एकटीच घेऊन गेली. आणि गेल्यानंतर तिथं मला अनुभव मिळाला. म्हणजे कोण कसा अनुभव करते. आपण काय करतो, इथं बसतो, आपलं शरीर इथं असते, आत्मा कुठंतरी बाहेरच असते. कोणी शेतकरी असेल त्या वावरामध्ये, कोणी बिझनेसमॅन असेल धंदा असेल त्यांच्या तिकडे, पण आपलं शरीर इथं असते, आत्मा कुठंतरी बाहेर भटकत राहते. पण आपल्याला बाबांनी आत्म्याची कार्य सांगितले आहे, शरीराची कार्य नाही सांगितले. शरीर रूपी बसा तुम्ही इथं. कमीत कमी मला तर असं वाटते 15 जणीचे अनुभव सागर झालेच असेल. संचालक ताई लवकर नाव घेते पट्टपट्ट लोक, पण मागच्या लोकांना काहीच ऐकायला आलं नाही. मला तर फक्त ह्या ताईचं ऐकायला आलं. मी त्या डेकोरेशनवाला दादाला म्हटलं, भाऊ काहीच ऐकायला नाही येत आहे. आम्ही इथे 2,500 रुपये लावून तिकीट लावून आलो. मग आमचे तिकीटचे पैसे निघले पाहिजे. आता काहीतरी जेवण नसेलच. आम्ही आमच्या घरी जेवत नाही का? आम्ही तुमच्या टाकळघाट परिसरामध्ये जेवण नाही आलो. हा मंच, हा मार्गदर्शन हा विचाराचा आहे. एकामेकाचे विचार घ्यायचे आपल्याला. जर इथं आम्ही आलो आणि नुसती वांग्याची भाजी खाऊन गेलो तर काही अर्थ नाही. विचाराचा मंच आहे. आम्हाला इथून काहीतरी घेऊन जायचं आहे आणि आमच्यापासून तुम्हाला तरी काही मिळणार आहे ना. मग ते फक्त आपल्या या कानातून ऐकायला, या कानातून सोडून द्या, काही अर्थ होणार नाही. जशीची लंका तशी. आलो खाली डोक्याने इथं जातेवेळी डोकं खाली ठेवून ठेवलं तर काय अर्थ. फालतूचे 3-4 तास इथं टाइमपास झाला पण शिकलो नाही. 0 बट्टे सन्नाटा. मग जेव्हा आदरणीय मंच जर आपले बदनकर साहेब तुम्हाला काही सांगतात तर लक्षात ठेवा. मार्गदर्शक तुम्हाला काही सांगते तर लक्षात ठेवा. इथं बसलेलं कोणी सांगत असेल, मी म्हणून नाही, कुणी म्हणून म्हणा,
आपल्याला घेऊन जायचं आहे, कर्माचा कर्मभोगाचा खजिना घेऊन जायचं. आपण अनेकमध्ये असताना तेच केलं. 4 जणी जायचं हळदी कुंकवाला आणि 5वी जण राहिली तिची चुगल्या करत बसायच्या. आणि जर लपू लपू कोणी वाण दिलं तर कोणाला प्लास्टिकचे देते, कोणाला स्टीलचे देते. वाणाचा जर आकार छोटा मोठा राहिला त्याच्यामध्ये बी आपण तेच करत होतो. तोंड पाहून दिलं, इले मोठा मला लहान दिला. कोणाला प्लास्टिकचं दिलं तर ते पाहिलं भीक लागली, इले मला प्लास्टिकचं दिलं. पण वाराणसी आईने आपल्याला ही शाळा लावून दिली. जर आईने आपल्यापर्यंत सीमित ठेवलं असतं, आई सौभाग्यवती गेल्या म्हणून आपल्याला हा लाभ मिळाला. आणि जर आई 4 जणीसोबत हळदी कुंकवाला जायची आणि आल्यानंतर घरी आल्यानंतर मी ऐकलेला अनुभव सांगत आहे. घरी आल्यानंतर बाबा आईला रागवले, तू जर इतके वेळपर्यंत घराच्या बाहेर राहशील तर छोटे मुलं असतील किंवा पतिदेव जर असतील तर सगळ्यांनाच ते रागवतील आणि तू पण इतका वेळ लागला तर रागवले. आईला असं वाटलं मी वाराणसी आई आहे, बाबा मला रागवले तर माझ्यासोबत त्या शेवकीने आल्या, त्यांना बी त्यांचे पतिदेव रागवले असेल ना. मला जर मला रागवलं बाबांनी तर त्यांच्याही पतिदेवांनी त्यांना रागवलं असेल. म्हणून आईने विचार केला आईने की हे घरोघरी न जाता एक जर आपण तुटकं फुटकं कसंही असो, हा पेंडल पाहिजे, हा माईक पाहिजे, एवढंच जर आपण बॅलन्स जर जमवलं तर आपल्या भगवंताची चर्चा बैठक सुरू होईल. आणि याच्या त्याच्या निंदा न करता भगवंताचे कार्यक्रम, भगवंताचे कार्य कसे होईल हा विचार आईने मनात ठेवला. आणि तसंही मी माझं सांगते, 2013 मधली गोष्ट आहे. 2013 मधली गोष्ट आहे. मला असं वाटलं याच्या त्याच्या घरी जाण्यापेक्षा मी माझ्या अल्पबुद्धीने मग माझा अनुभव सांगते. मी माझ्या घरी आजनी, गादा, एरखेडा, रनाडा, खैरी अशा शेवकरीला फोन केला आणि त्यांना बोलवल्यानंतर मी एकटीने माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, मी एकटीने म्हणजे माझ्या पतिदेवांना सांगितलं की मला तांदूळ घरी आहे, मला फुलकोबी, वाटाणे, गिटाणे, जे दही वगैरे, दूध वगैरे आणून द्या. आणि खरंच माझ्या पतिदेवांनी माझ्या शब्द ऐकला आणि त्यांनी साथ दिला. आणि मी 5-6 गावच्या शेवकिरीला बोलवल्यानंतर माझी जशी बुद्धी चालली, मी एक आईची प्रतिमा बाहेर काढली. मंडप नव्हता माझ्याकडे तर मी तो त्रिपाल नाही राहते का, प्लास्टिकचा तो राहते, आपण गाड्यावर वगैरे टाकतो, पाणी आल्यानंतर तो आपण करतो, तो असा मी टाकायला सांगितला पतिदेवाला. आणि 30 बाय 50ची जागा होती, खाली प्लॉट होता, माझ्या बाजूची जागा खाली होती. मी मंडप मंडप न टाकता ते बिलकुल छायवानीसारखं माझ्या सेविका बसतील म्हणून. आणि एक खुर्ची मांडल्यानंतर मी आईची प्रतिमा, एक चादर काढून आईची प्रतिमा ठेवल्यानंतर विके मार्गदर्शक इथं बसले आहे. हा माणसं खऱ्या गोष्टींचा आहे, खोट्यांचा नाही आहे. जे आपबीती आहेत तेच सांगतील, मला कोणी बी आपबीतीच सांगेल. आणि मी माझ्या शेवकीने आल्या, त्यांना म्हटलं आलूभात कढी करून द्या ना. कोणी आलूभात कढी करायला बसल्या आणि मी तेवढ्या वेळात काय करायचं म्हणून म्हटलं एक काम करा ना, आपण चर्चा बैठक घेऊ. आणि 5 गावच्या 5 शेवकीने, एका गावची एक असं करता 5 जागच्या शेवकीला 5 अनुभव विचारले. आणि खरंच मी तिथं संचालकपद केलं. तुम्ही बोला ना ताई. आणि आलूभात कढी खाल्ल्यानंतर मला मदनकर काकू म्हणे, तू म्हणे अनेकाला नाही बोलवलं. त्याही आल्या, एक खट्टे पूर्ण सगळं निपटून टाकते बा म्हणून. आणि अनेकवाल्याही आल्या. आणि बाबांची चर्चा बैठक तिथं आईविषयी चर्चा बैठक, बाबांच्या भगवत कार्याबद्दल चर्चा बैठक सुरू झाली. मग विगेबाई घरी गेल्या आणि विगे साहेब घरी आले. तेव्हा ते सेवक होते, घरी आले आणि त्यांनी म्हटलं जर तुला हा करायचा होता तर एरखेडल्या ज्या शेवकीने होतो आपण एक पायली तांदूळ घेतले असते, पैसे काढले असते ना, केलं असतं. पण मी म्हटलं मला कोणी साथ देते नाही देत मला माहीत नव्हतं. मला एक काम करायला म्हटलं आपण साहेबांना विचारू. आणि मी आणि आमच्या परिसरातले सेवक लोक आम्ही साहेबापर्यंत गेलो. साहेबांना विचारलं. साहेब म्हणे कशाला राहू द्या ना, करू ना साहेब. म्हटलं आपल्याकडे कोजागिरी होत नाही, 3 एप्रिल होत नाही, कुठंच कार्यक्रम होत नाही. मग आपण लोकांच्या घरी खाऊन देतो, आपल्या परिसरामध्ये बी एक कार्यक्रम ठेवू. आणि हे जी इच्छा आम्ही साहेबांसमोर ठेवली. मदरकर साहेब तेव्हा संचालक होते, त्यांच्यासमोर शब्द एक इच्छा ठेवली साहेबांनी. म्हटलं ठीक आहे. आणि तो छोटासा कार्यक्रम माझा 30 बाय 50च्या प्लॉटामधला, 13 बाय 50च्या प्लॉटामधला पहा, आज जनरल होण्यासारखा कार्यक्रम होते. मग मी आज जर म्हणत आहे का मी न चालू केला तर होईल का? नाही.
मी हा शब्द मर्यादित आहे. बाबांनी म्हटलं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आम्ही साहेबापर्यंत गेलो. साहेबांनी आमचा शब्द ऐकला आणि त्यांनी खरंच म्हटलं की करा, मी तुमच्यासोबत आहे. मार्गदर्शक असा होता असा. आणि खरंच आमच्या साहेबांचं कौतुक करणं एवढे चांगले येते. आणि काकू सांगतीलच नंतर बाकीचं काही येते काकू सांगतीलच. आणि हा एकट्याचा कार्यक्रम नाही आहे, हा एकटेच आहे. भूते साहेबांनी म्हटलं असं का मी एकटा करतो तो होईल का. बाबांनी म्हटलं मी वैयक्तिक हार स्वीकारणार नाही. आणि आपण आपल्या घरी शनिवारी भगवंताच्या प्रतिमेला फोटोला हार अर्पण करतो. आणि तत्वाच्या फोटोला करतो, धुमदेवीच्या फोटोला करतो का साहेब? धंडारे साहेब आहेत का? धंडारे साहेब केले. भोते साहेब करतो का? नाही करत ना. मग तुम्ही एकटे कार्यक्रम करू शकता का? नाही. बाबाने आदेशच नाही दिला. हा एकट्याचा नाही, एकटेचा आहे. मग 5 जण आपण 17 जातीचे लोक, 17 विचाराचे लोक, 17 कुटुंबाचे लोक, 17 गावाचे लोक. जेव्हा बाप लेकामध्ये विचार नाही पटत. देवानं किंवा भगवंतानं बनवलेले 5 बोटाचे एका हाताचे 5 बोट एकसारखे नाही. मग आपण भिन्न अलग अलग गावच्या लोकांचे विचार एक राहील का? नाही राहणार. कुठंतरी मार्गदर्शक हा बापाप्रमाणे आहे. तुम्हाला आमच्या अडचणी जाणून घ्यावं लागेल. तुम्ही आमच्या अडचणी जाणून घ्या भुते साहेब. आमची काय अडचण आहे आम्ही तुमच्यापर्यंत सांगतो. तुमची काही अडचण असेल तर आम्हाला सांगा. कारण की हा विचाराचाच मंच आहे. जर आता मला असं माहीत पडलं का कुठंतरी एक शेवकीन म्हणजे हा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचा अंतर्गत ती काही शेवकिनीला घेऊन कार्यक्रम करत आहे हळदी कुंकवाचा, हे चुकीचं आहे. हे कार्य चुकीचे आहे. जर निवासस्थानचे राहिले असते, इतर संस्थेचे राहिले असते तर चाललं असतं. पण ती सेवकीन जर मंडळाची आहे तर हे चुकीचं आहे. कुठं काही कोणाला चुकत असेल ना, मानव आहोत, चुकणार आहोत. तुम्ही तुमच्या परी, मी माझ्या परी, ती शेवकिनीच्या परी. तुम्ही तिच्यासोबत जे गेलेले सेवक आहे, तुम्ही एकदा मीटिंग घ्या. आता तेच तर चालू आहे. बाहेरचे येते आणि माईक फुकून चालले जाते आणि कुठं तुमच्या परिसरामध्ये झगडा लावून चालले. आता मी तशीच करून राहिली ना, मी तेच करत आहे. मोठे साहेब मी तेच करत आहे. माझ्या शब्दाला तुम्ही लक्ष द्या, मी तेच करत आहे. म्हणून आपल्या परिसरामध्ये का त्रुटी आहे, कुठं काय आहे, कोणाचे जाणून घ्या. एकमेक सहाय्य करू अवघे धरू सुपंत या म्हणीप्रमाणे. जर ती एकटी शेवकीन एवढ्या शेवक नेऊ शकते तर काही तरी गोष्ट आहे. तिच्यासोबत मार्गदर्शक हा मेंढपाल आहे. आणि त्याच्यासोबत जर जाणारे जर शेवक असतील तर मग बकऱ्या झालो ना आपण ते बकरेवाल नाही का शिकारी हलवते, आणि त्याच्यासोबत आपण जर चाललो तर मग आपण बकऱ्या झालो. मग ते शेवकीन जर नेऊन राहिली आपल्या शेवकीला दिशाभूल करत आहे, याच्यामध्ये चुकी तुमची आहे. याच्यामध्ये चुकी तुमची आहे. आज माझ्यासारखी जर दुसरी येईल आणि निवासस्थानचे असेल, इतर संस्थेचे सेवक लोक येतील आणि तिला सांगतील असं करा. आपला बाबांनी एक सेवक जुळण्यासाठी किती कष्ट केले. खेडेपाडी दौरा केला, बंडी बैलांना दौरा केला. बाबांनी जे केलं ते तुम्ही करू शकत नाही. आदरणीय मंडळाचे पदाधिकारी करू शकत नाही. कारण की बाबा हे बाबा होते. त्यांनी हा वटवृक्षासारखा झाड लावून दिला आहे आणि त्या झाडाची आपल्याला जोपासना करायचा आहे. एक पत्ता, एक जमीन म्हणजे परमात्मा एक समाज झाला. मूळ म्हणजे आदरणीय मंडळ झाला, पदाधिकारी झाले. झाडाच्या फांद्या आहे ते तुम्ही आहे. मार्गदर्शक लोक तुम्ही म्हणजे झाडाचे फांदे झाले. आणि आम्ही म्हणजे का सेवक आहोत. जर एक पत्ता जर असाच गेला आपल्याजवळ उठू गेला तर बिना पत्त्यांचं झाड कसा राहील हो? कसा राहील? उन्हाळ्यामध्ये झाड पाय एखादा कसा राहते? त्या झाडावर कोणी बसते का उन्हाळ्यात? जर झाडाखाली जर झाडाला पत्ते नसेल तर कोणी बसाल का? नाही बसणार. आणि हे झाड आहे. आणि आता पावसाळ्यामध्ये किती हिरवं कंच आहे. हे सेवक लोक इथं ऊन लागले म्हणून तिथं जाऊन बसले. त्यांनी आपली सावली पाहिली ना, इथं तुम्ही बसले, ते सेवकाने आपली सावली पाहिली. आणि अजून थोडंसं समोर गेटच्या बाहेर गेलेत ना, आहेत ना इथं संस्थेवाले त्याला उचलणारे लोक आहेत ना, इथं संस्थेवाले लोक उचलणारे दिशाभूल करतील. मार्ग असा आहे, मदनकर साहेब तसाच आहे. 10 वर्ष 11 वर्ष संचालक होते, 10 वर्ष झाले अध्यक्ष. त्यांनीच ठेका घेतला का? टेंडर त्यांनीच घेतला का? अरे आपण 2 डोळ्याला कोणाला पाहू शकतो.
शकत नाही. ती एका डोळ्याने परमेश्वर जग पाहत आहे. त्याचे ज्याचे कर्म चांगले, कार्य चांगले, परमेश्वर त्यांना तिथं बसवेल. ते मग साहेब राहो का माझे पती देव राहो की तुम्ही राहो. आपण फक्त आणि फक्त आपला प्रपंच सांभाळू शकत नाहीये. तुम्ही तुमचा परिसर सांभाळू शकत नाही. आणि मदनकर साहेब पूर्ण ऑल इंडियातले मार्गदर्शक सेवकींनी बाळगोपाळांना सांभाळत आहे. तर खरंच त्या माणसाची सहशक्ती किती असेल. झोपेतून उठते तेव्हापासून फोन चालू होते तर झोपतपर्यंत चालू राहते. आपल्या दिवसातून 10 फोन आले तर आपला एका व्यक्तीने 2-4 वेळा फोन केला तर आपण डोकं दुखते. काय एकच गोष्ट 10 वेळा विचारते म्हणते ना. आणि त्याने एवढं फोन करते त्या माणसानं कोणावर रागवा. जर पतिदेव दारू पित असेल तर पत्नीला मारते. पत्नीला राग आला तर मुलांना मारते. मुलाला राग आला ते कोणाला मारायला जातील. बाजूवाल्याच्या पोरांना ते कोणाला मारतील. मग बाबांनी का शिकवलं. खूप इतिहास नाही शिकवला बाबांना. आणि जे शिकवलंय ते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शिकवलंय, मार्गदर्शक लोकांना शिकवलंय. मी बाबांनी जे तंतोतंत कार्य केले मी सांगू शकतच नाही. त्याच्यासाठी माझं शिक्षणच पूर्ण झालं नाही. 2002 पासून मी शिकतच आहे पण माझं शिक्षण अजून पूर्ण झालेलं नाही आहे. मी बाबाबद्दल बरोबर मी मार्गदर्शन करूच शकत नाही. कारण की त्यासाठी मला शिकावं लागेल पूर्ण. जर मी म्हणत आहे बाबांना 5 भावांचा परिवार होता आणि मी बाबांना 4च भाऊ होते म्हणेन तर मला 4 नाही 5 नाही माहीत तर मी तुम्हाला 4 सांगून आली ना. वाराणसी आईने 3 दिवस 3 महिने 6 वर्षाचा वय बाबांना दिला. पुष्कळच्या शेवकीने म्हणते काही म्हणते. मग आता जाऊ द्या ते म्हणते ऐकून घ्यायचं चुपचाप राहायचं. आल्याच्या नंतर ते सांगायचं तसं नाही. 3 दिवस 3 महिने 6 वर्ष दिले आईनी बाबांना आपलं वय दिलं. एखाद्याच्या पतिदेवाची किडनी खराब होऊ द्या म्हणा बरं म्हणा पत्नीला किडनी दे. इथं पत्नीला शेवटी कोण आपल्या नवऱ्याला रक्त दिलं. हात वर करा. कोण रक्त दिलं नवऱ्याला. नाही दिलं. कोणीच नाही दिलं. कारण की ज्याचं ब्लड ग्रुप लागत असेल त्याच्याच लागत. ते नवरा का बायकोला कोणीच लागत. एखाद्याने किडनी दिली का. नाही दिली. तुमच्या हट्टापोटी तुमच्यासाठी म्हणजे आपल्यासाठी पतिदेवांनी एवढी चांगली दारू सोडली. दारू पिऊन येत होते, दंडत होते, याला त्याला मारत होते, शिवागाडी करत होते, कुठे झोपून राहत होते. एवढं चांगलं दिवस त्यांनी आपल्यासाठी बदलवलं. आपल्यासाठी स्त्रियांसाठी बदलवलं ना. मग आपण स्त्रिया का मागतो पतिदेवाला. आला असेल माझ्या नवरा आला माझ्या नवरा गेला है ना. पण बाबांनी जेव्हा 12 खडी लिहिली त्याच्यामध्ये एक ओळ लिहिली आहे स्त्रियांनी मुलांना पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. बाबाला माहीत होतं. बाबा अंतर्यामी होते. बाबाला माहीत होतं येणारा युग हा कलियुग आहे. आणि ते बाबा म्हणत होते मी 40 वर्ष शिकवता भगवंतात विलीन झालो पण मी शिवकांना शिकू शकलो नाही. तुम्ही कोणालाच नको शिकवा. त्यांचं टेंडर त्यांना पाहू द्या. मार्गदर्शकाचं टेंडर. तुम्ही आपल्या मुलांना शिकवलं का. नाही शिकवलं. कधी मार्गदर्शकाच्या घरी पुष्कळच्या मार्गदर्शकाच्या मी घरी जाते. मार्गदर्शकाची मुलं झोपले राहते. त्यांनी आपल्याला नमस्कार नाही केलं तरी चालन. मार्गदर्शकाची पत्नी बी आहे. अंदर पाहून घेते बसून जाते. शेवकी नाली बडबड करायला चालली जाईल. तेही लक्ष नाही देत. आणि जर मार्गदर्शक आपल्या घरी आले तर आपल्या घरी पोरं राहिले तर हे काकाची आले आपण त्यांना म्हणतो. रूल अँड रेग्युलेशन सगळ्यांना लागू आहे. सगळ्यांना आहे. आदरणीय मंचालाही आहे, मार्गदर्शकाला पदाधिकाऱ्यांना नाही आहे. मग आपण काय करत आहोत. कधी मार्गदर्शकाच्याच घरी अंधार राहते. जर आपले मुलं 9 वाजेपर्यंत 9 वाजल्याच्या नंतर कोणते ट्युशन कॉलेज चालू राहते. कोणते कॉलेज राहते. मी 12वी नापास आहे. मी काही जास्त शिकली नाही. माझी मुलगी जास्त शिकली आहे. ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू आहे तिचं. आणि UPSCला MPSC कॉम्पिटेटिव्हला पुण्याला शिकते. 3 वर्ष झाले. मुलगा 12वीला आहे. मुलगा 2nd इयरला आहे. ITI करत आहे 2nd इयर. ओपनमधून करत आहे 2nd इयर. मी त्यांना तेच शिकवलं. घरातून जर तू आतमध्ये येऊन राहिला एखादा कोणी दिसू बसला नमस्कार. कारण की ओळख दिली आहे बाबांनी. नमस्कारामध्ये चमत्कार आहे. आपल्याला शिकवायचं आहे, घडवायचं आहे. वाराणसी आईने आपल्या मुलाला घडवलं. आपल्याला तसं आपलेच मुलं घडवायचे आहे. आपण कसं करतो आपल्या मुलांना घडवत नाही. बाजूवाल्यांच्या मुलांना घडवतो. त्याचा पोरगा पाय कसा समोर चालला. त्याचा पोरगा पाय डॉक्टर झाला. त्याची पोरगी पाय नर्स झाली. त्याचा पोरगा पाय ना आपला पोरं पाय आपल्या घरी पाय. आपले मुलं जर 9च्या आतमध्ये कुठं आहे रे तू कुठं आहे रे. जास्त वेळ झाला घरी आहे. मुली नाही विचारा. अतिरिक्त मुलगी मोबाईल इचकत राहते. काय गरज आहे. आणि त्याच्यासाठी आपण व्हॉट्सअप फेसबुक काय पेट्रोल पाहिजे
माहीत राहतो. मुलगी अंदर बेडरूममध्ये का करते आपल्याला माहिती आहे का? जर शेवकाच्या मुली जर पळून जात असेल सगळ्यात जास्त जिम्मेदारी म्हणजे ती बाई, त्या आईची चूक आहे. मुलीचं जर बाहेर लफडे चालू आहे तर आई कारणीभूत आहे. मुलगा जर व्यवस्थित वागत नसेल तेही आईचंच आहे. माणूस कुठं कुठं पाहणार आहे? माणूस हा पैसे कमवणार आहे, पतिदेव हे पैसे कमवायला नाही, तो माणूस कुठं कुठं पाहणार. पण आपल्याला 2 डोळे दिले आहे ना. जर कोणाची पोरगी पळून गेली असेल आणि ते आई म्हणत असेल का मला माहीत नाही, तर ते खोटं बोलते. कारण की तिला सगळं माहीत राहते. तुम्ही CCTV कॅमेरा म्हणा की सगळं आईला सगळं हरकती माहीत राहते. जास्त करून राहते ना सगळ्या स्त्रिया. बरं मी पण एक आई आहे, मलाही माहीत आहे. म्हणून आपलं मुलं घडवा, मार्गात का चालते ते शिकवा. आणि जर हे बलात्काराचे जर प्रकरण सुरू आहे, प्रत्येक शौकीनीने ध्येय करा. 2024 गेला, 2025चा निश्चय करा, मला माझे मुलं घडवायची आहे. माझ्या मुलांना वाईट व्यसन. आपण मार्गात कोणासाठी आलो? आपल्या परिवारासाठी आलो ना? का साऱ्या गावासाठी आलो? नाही आलो ना. माझे पतिदेवांना कामाधंद्यात कसा योग येईल, माझ्या पतिदेवांना या भगवत कार्याचा प्रचार कसा होईल, माझ्या पतिदेवांच्या सामोर कसे जातील, आणि माझ्या मुलांना वाईट विचार, वाईट व्यसन, वाईट गोष्टीतून मुक्त कसा राहील, माझ्या मुलांना शालेय शिक्षण कसं सामोर जातील, माझ्या मुलांना नोकरी कशी मिळेल याचा विचार करा. फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करा, तर तो परिवार कधीच दुःखी राहणार नाही. पण आपण तसं नाही करत. आपण बाजूवाल्याच्या करत राहतो. हिनं असं केलं, तिनं तसं केलं. अनेका मंदिरात राहत होतो तेच करत होतो. केलं ना आपण ना. तिच्या चुकल्या तिच्या. लोकांचे घरं खराब केले आपण. लोकांचे घरं खराब केले. आदित्य सोडचिट्ट्या हे आई करते. ढवळाढवळ करू नका. मुलीला जर अंगाला हळद लागली, जिम्मेदारी आपली संपली. त्याच्यानंतर जिम्मेदारी तिची सासूची आहे. इकडे झोपेतून उठली, आई भाजी काची करू, ते मम्मीला फोन करते. कारण त्या घरी सासू आहे ना, तिला विचार ना काही भाजी काची करू. जर मुलगी सांगत आहे माझी सासू अशी आहे तशी आहे, तर तुम्ही तिला म्हणा बाई तुला पहिल्याचे लोक म्हणत होते खाटकाला दिली गायने त्याची पस्तावा काय, असं काहीतरी म्हणत होते. माझ्या जेव्हा 2 वेळा सोडचिट्ट्या लागल्या तेव्हा माझी आई मला म्हणायची की तू घरी चा, मी तुला दुसरा नवरा करून देईन. घरी चा, मी दुसरा नवरा करून देईन. पण मी एक माझी मैत्रीण होती आणि एक वहिनी होती, तिचं ऐकलं का नाही किरण बबिता 10 नवरे नाही करायचे. त्याच प्रेमामध्ये बदलून प्रेम करण्यापेक्षा प्रेमामध्ये बदलवा. आणि माझ्या पतिदेव जे बेवडे होते, मी आपल्या संसारात बदल केला. आणि पहा आज मी मानव धर्माची शेवकीन आहे. आज माझ्या मुलीला कोणी म्हणते, मलाही कोणी म्हणते, मला पुष्कळशी शेवकीन ओळखते, मी कोणाच नाही ओळखत. नमस्कार किरणताई म्हणते, नमस्कार म्हणते. हे ओळख कोणी दिली? माझ्या महान त्यागी बाबा जुगदेवजीने, वाराणसी आईने, भगवंताने दिली. जर मी शेवकीन नसते तर इथे एवढं 2,500 रुपये लावून आली असती का? गावातच नसती आली, तिच्या घरी बांध घेत. मग आपल्याला विचाराचं देवाणघेवाणाचं वाण पाहिजे. जे आपल्याला स्टीलचे प्लास्टिकचे जे ते सोडून द्या. कोण का करते सोडून द्या. फक्त माझा मुलगा, माझी मुलगी, माझे पतिदेवाने मी काय करते याचा विचार करा. आणि एखाद्या शेवकिनीनं एखादी कोणती गोष्ट सांगितली, सांगा स्त्री जेव्हा सांगते कानामध्ये ठेवा. इथून ऐका, इथून बंद करा. कोणीही कोणा त्या गोष्टीचा प्रचार करू नका. 2002 मध्ये पासून जुळली आहे मी. माझ्या कानामध्ये एवढ्या गोष्टी आहे. ऐकू. माझ्या पोटामध्ये जर एक पोळी एवढा भात पचायचा असेल ते मी पचवलं. म्हणून आज मी किरण आहे. काकू बसलाय, काकूसोबत माझ्या 25 वर्षापासून संबंध आहे. तेव्हा मी शेवकीन नव्हती, तेव्हापासूनचे संबंध आहे. पण काकूलाही विचारून घ्या, मी कधीच कोणाची चुगलीच्या हाडी करत नाही. कोणा जर सांगत असेल झालं असं, काकूचं म्हणणं कसं आहे, हां झालं असं हो द्या, इच्छा येतं. त्याचा उल्लंघन नाही करायचा, त्याच्या शेवकीने सांगायचं नाही. तुम्ही तसंच करा. आम्हाला तुम्ही बोलवलं याचा उद्देश तोच होता. आम्हाला भोते साहेबांनी बोलवलं त्याचा उद्देश हाच होता की आपल्याला मानव जनजागृती करायची आहे. 2025चा कॅलेंडर कोणाकडे आहे का रे बाबा? आहे 25चा कॅलेंडर कोणाकडे आहे का? 2025चा या वर्षीचा आहे? हात वर करा ना, माहीत कसं पडत? सगळ्यांकडेच आहे का? तर कोणी 2024 मध्ये जगून राहिले का? 25 सुरू आहे ना. मग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाने जो कॅलेंडर जेव्हा आपल्याला छापून दिला आहे त्याच्यावरती जर आपण मार्गातले सेवक आहोत, कच्चीवाले पक्कीवाले, त्याच्यामध्ये हे नाही आहे. 42च्या टॅग झाल्याच्या नंतरच आपल्याला प्रतिमा मिळते. मग कॅलेंडर कच्चीवाला नाही मिळते ना, सगळ्यांनाच मिळते ना.
मग जो आपण कॅलेंडर 25 खतमही होत आहे, डिसेंबर बी येऊन आला, तरी आपल्याकडे 2025चा कॅलेंडर जर भवनामध्ये वाचला आहे, याच्यामध्ये जबाबदारी कोणाची आहे? आपलीच आहे ना. जो परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाने छापासाठी जो पैसा लावला, ते पण मंडळाने जर आपल्या खिशात लावते का? बदनकर साहेब आपल्या खिशात लावते का? किंवा भुते साहेबांना दिला असेल का त्यांना छापासाठी? नाही, तो आपला पैसा आहे. आपल्या पैशानेच आपल्यासाठी कॅलेंडर छापते, फक्त सेवकासाठी छापते. जर आपण 23 मध्ये 24च्या आणि 24 मध्ये 25च्या कॅलेंडर ठेवू, असं होईल का? ते कॅलेंडर वाया जाईल. आणि जर तो कॅलेंडरचा पैसा वाया जाईल, तर माझ्या जो कॅलेंडरला छापायला जो पैसा आहे ते पदाधिकारी घरी नेत नाही किंवा कोणीच नेत नाही. तो फक्त कुटीचं बांधकाम असो किंवा भगवत कार्य राहो, भगवत कार्यामध्ये जे भवनामध्ये जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला लावतात. मग जर आपण तो कॅलेंडर घेतला नाही, वाया गेला, तर पैसे वाया गेला ना. अरे आपण एवढा असं 10-20 रुपयाचे खरे 2-3 खाऊन फेकून देते आणि तुकून बी देते. मग ज्या महामानवानं आपल्यासाठी एवढा मोठा त्याग केला, चंदनासारखं शरीर झिजवलं आणि आपल्यासाठी परमपूज्य परमात्मा एक मंडळाची स्थापना केली आणि तो कॅलेंडर आपल्या घरी आहे. त्याच्यामध्ये सगळं लिहिलं आहे. बाबाच्या 26 जानेवारीपासून तर 15 नोव्हेंबरपर्यंत जे कार्यक्रम आहे ते सगळं लिहिलं आहे. वेळ कमी आहे, मला माहिती आहे मागचे लोक आवाजच देणार नाही, पण मी मागच्या लोकांची आवाजाची वाट पाहिजे, पण ते देणार नाही. पण मला माझं माहीत आहे की माझ्या नंतर बोलणारे भरपूर आहे. तो पैसा फक्त आपल्या कार्याला राहते. म्हणून तुम्ही सगळ्यांनी जबाबदारी ठेवा. दुकान असेल एक कॅलेंडर, घर असेल ते एक कॅलेंडर. आपण LIC एजंटचे याचे त्याचे साऱ्या दुनियाचे बँकेत आपण पोस्टाच्या बँकेत भरत असून याचे त्याचे कॅलेंडर लावतो आणि आपलं कॅलेंडर नाही लावत. आणि शिवाय शेवटचा टप्पा, मुलांना शिकवा, मुलांना घडवा. आणि जे तुम्ही 3 एप्रिलला जो स्टिकर वगैरे लावता, इकडे तिकडे न फेकता, एक तुम्ही जर्मनच्या म्हणा किंवा काहीचाही लोह्याचा गमीला घ्या, त्याच्यामध्ये बाबाचं स्टिकर राहा, सेवकाचे कॅलेंडर, सेवकाच्या लग्नात मुलींची लग्नाच्या पत्रिका पण राहते, त्याच्यामध्ये बी पहिले सिम्बॉल यायचा, आता प्रणाम येते, भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम येते ना ते, किंवा बाबाचे कॅलेंडर राहते. किंवा तुम्ही दर शनिवारी जर हार चढवत असाल तर ते हार हे इकडे तिकडे नद्या नाल्यात न फेकता एका जागी जमा करा, त्यांना आग लावा, पेटवा आणि त्याची जे रक्षण राहील ना ते झाडामध्ये टाका. नसेल झाडं तुमच्या घरी ते एक गड्डा करा, त्या गड्ड्यात टाका. जेणेकरून काय होईल, आपल्या बाबाचे हाराचा विल्हेवाटही लागेल, नद्या नाल्या स्वच्छ राहील. तुम्ही नद्यामध्ये विसर्जन करता ना, नद्या नाल्याही स्वच्छ राहील. आपल्याला झाडं लावायचे आहे. ऑक्सिजन म्हणजे का, कोरोना काळामध्ये सगळ्यांनी ज्यांचे घरचे जीव गेले तर त्यांना माहिती आहे ऑक्सिजनसाठी तडफड लोक मेले, पण ऑक्सिजन नाही भेटला. ज्यांच्याजवळ मुठीनं पैसा होता, ज्यांना गर्व होता, माझ्याजवळ एवढा पैसा, जे म्हणत असेल छान ते नाही का मुशील ताव देत होते का माझ्याजवळ एवढा पैसा मी विकत घेतो, ते चांगल्याची कोरोनामध्ये जिरली, काहून त्यांना ऑक्सिजन मिळाला नाही. म्हणून झाडं लावा. जर तुमचा आजोबा मेला असेल, कोणाचा आजोबा मेला असेल, कोणाच्या घरी वावरत असेल, त्याच्या नावाने एक झाड लावा आणि ते ऑक्सिजनचं काम करतील. फळाचं झाड लावा तर फळं खायला भेटेल. आजा वेळेला नातू झाला, एक झाड लावा, म्हणजे आजोबा गेले एक झाड आहे, असं समजा का माझ्या आजाचा आशीर्वाद आहे. तुमच्या मदन काका कुठं गेलं, मी मोठं दिसलेच नाही बाबा. आणि पहा त्यांनी म्हणजे मग आवाज देतात ना, झालं असं बंद कर, झालं असं बंद कर, पण त्यांनी आवाजच दिला नाही. म्हणून मी म्हटलं काकू कुठं गेले बाबा. आणि चलो असो होते साहेब, मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही म्हणत असाल तर मी दोन्ही हाताने 5-5, 10 बोटाचा नमस्कार करते. तुम्ही शेवकामध्ये एकी घडवा, कारण की त्या बाईचं कुठं असं चुकलं असेल तर सांगा, समजून सांगा. मी तुमची शेवकी नाही, मी तुमच्या मुलीप्रमाणे आहे, तुम्ही माझ्या वडिलाप्रमाणे आहे. तुम्ही सगळेजण आमचे, तुमच्यापेक्षा वयोवृद्ध असेल तरी तुम्ही बापाच्या स्थानी आहे आमच्या. चुकलं असेल तिला बोलवा आणि कुठंतरी ते नमन, कुठंतरी तुम्ही नमा आणि एकतेने कार्य करा. यानंतर जर आम्हाला नागालगड परिसरामध्ये बोलवलं तर असं वाटते का हा पटांगण भरला पाहिजे, कारण की दुसरे येतील आणि दिशाभूल करतील, असं होऊ देऊ नका. कारण की तेच चालू आहे, आता तेच सुरू आहे, कान भरणं सुरू आहे. काम करणाऱ्याचा साथ द्या, कान भरणाऱ्याचा साथ नको द्या. येणारी इलेक्शन येणार आहे, माझ्यासारखी एखादी येईल आणि हे माईक फुकून चालली जाईल का मदन कर असा ना मदन कर तसा. म्हणून कर्म करते जे चांगले असेल, कार्य जर चांगले असेल तुम्ही त्यांना साथ द्या. आणि येणारा हा नवीन वर्ष आल्याच्या आहे, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 26 जानेवारीच्या शुभेच्छा देते. आणि इकडे तिकडे न जाता मंडळाचे कार्य करा, कोण का बोलते का नाही, आणि मार्गदर्शकाच्या शब्दाला मान द्या. कारण की दुःखाचा तो पहिला
महिना दिवस विसरू नका. त्यांच्या घरी गेलो आणि कर्म तुमचे, कार्य त्यांचे, कार्य तुमचे आणि शब्द त्यांच्या. परमेश्वराने मार्गदर्शकाला हा आदेश दिला आहे की येणाऱ्या दुःखी कष्टी गोर गरीब लोकांना तुम्हाला जागवायचं आहे आणि ते त्यांची कार्य बरोबर करत आहे. पण कुठंतरी आपण चुकलो. बाबांनी मर्यादा दिली आहे. कुठंतरी आपल्याला मर्यादित राहील. जो नमेल तो जमेल आणि आपल्याला हा जमाचा मार्ग आहे. आणि टाकळखाक परिसरामध्ये जर आम्हाला बोलवलं, इत्तू बाबा का दरबार आहे आणि अशा गावामध्ये जर माणसे परमात्मा याच्या प्रत्येक जर घराला जर दारू पिऊन येऊ नये बोर्ड लागला तर किती चांगली गोष्ट आहे हो. कारण की आताही भरपूर लोक दुःखाने ग्रास्त आहे. खूप दुःख आहे. म्हणून या जर डेकोरेशनच्या या ज्या कार्यक्रमाचा जर पैसा जर निघत असेल, एखादा जर परिवार या मार्गाशी जुळत असेल आणि नव्याने जुळत असेल, एक दुःखी परिवार हे परमात्मा याच्या मार्गात जुळत असेल, एक परिवार वाढत असेल तरच या कार्यक्रमाचा उद्देश सार्थक झाला. नाही तर आलो आणि जेवण केलं ना गेलो, काही अर्थ होणार नाही. म्हणून कोणी तुमच्याजवळ काही सांगत असेल, या ताई पुढारका मार्ग आहे, सोन्यासारख्या मार्गाची जोपासना तुम्ही करा. कोण का करते हे न करता मी काय करतो याचा विचार करा. तो शब्द नियमाचा मार्ग आहे, जोपासना करायच्यापर्यंत तुम्ही करा, मी करा. सगळ्यांना माझा